मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। फेल दिया गरीबों को। राम अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्याच्या विविध कलाकृतींचं प्रदर्शन घेऊन सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। आज देखील आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे यू मस्ट डाय या नाटकाची टीम। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करू। मंडळी, प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात एक राजकुमारी असावी। आज एक मुलगा खरंच एका राजकुमारीला भेटणार आहे। चला तर बघूया त्यांची शाही डेट कशी रंगते ते। बापरे, काय खतरनाक फार्म हाऊस आहे। हो, तलाव, बापरे एवढी सारी कमळं। मोर धावत गेला की काय? बाप रे, बाप रे बाप, एवढी हिरवी गार झाड, पक्षी, कोकिळा। अरे रंगबिरंगी मासे, चांगलं। ओ हो हो ओ हो, बापरे शेवाळ, केवढं ते मेक बिलीव्ह करायचं। बापरे बाप। काय बघतोयस राऊत? माझी प्रगती काय, आतापर्यंत मला नॉर्मल लीगच्या मुली नाही म्हणत होत्या, आता मोठ्या लीगच्या मुली नाही म्हणतायत। It's okay. नाही पण प्राजू, मी तुझ्याकडे बघत नव्हतो, म्हणजे तुझ्याकडेच बघत होतो मी, पण तुला बघत नव्हतो। अच्छा, मला तुझ्यात तिचा भास होतोय। नाही, खरं सांगू तर मी एवढा प्रेमात पडलोय ना सर, मी अरुण सरांकडे बघितलं तरी मला तिचाच भास होईल। एवढा प्रेमात आहे मी। अरे म्हणजे काय सांगू, एवढे धक्के खाल्ले, एवढ्या पोरींनी बर्बाद केला मला, तरी प्रेमात पडायचंच आहे। क्या करे प्रसाद सर, बड़े शायर है अख्तर शुमार, उन्होंने कहा है कि मोहब्बत मुसीबत है, करे क्या, पर अपनी जरूरत है, करे क्या। वाह 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 वाह, बहुत खूब बहुत खूब। मोहब्बत मुसीबत है, करे क्या, पर अपनी जरूरत है, करे क्या। हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं। सही मैम, सच में हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं, पर वो खूबसूरत है, करे क्या। वाह 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 वाह। ऐसी ऐसी हालत हो गई है, म्हणजे तिचा फोटो बघितला आणि मी पागल झालो। श्यामल कुमारी नाव आहे तिचं। ओहो, श्यामल कुमारी म्हणजे फोटो म्हणजे असा छान, गळ्यात एक हार, एक मध्ये छोटी टिकली, पदर। कौन रखता है पदर आज की जिंदगानी में? पदर बिदर कोई नहीं रखता, सगळ्या फोटो मध्ये पदर, एकदम शालीन पवित्र। आहा। आज तिने फार्म हाऊस वर बोलवलंय तिच्या। नॉर्मल लोक कॅब पाठवतात, फार फार तर काय फ्लाईटचं तिकीट काढतील, माझ्यासाठी तिने बग्गी मागवली होती। आणि नॉर्मल अशी नाही, ती चौपाटीवाली, 50 रुपये वगैरे नाही, विक्टोरियन स्टाईल, एकदम मरून, अशा कपाळ, गोल्डन कड्या, अशा ते असेवाले लॅम्प बाजूला। आहा, खतरनाक। तिला बघूनच मला कळलं की प्रेम पण खूप प्रेमळ आहे, फक्त आपल्याला सापडलं पाहिजे। बा एकदा फक्त येऊ दे तिला। श्यामल कुमारी, श्यामल कुमारी, अरे बाप रे, श्यामल कुमारी। श्यामल कुमारी, मी श्याम सुंदरी, आपला श्याम सुंदर। तुम्ही कोण? मी ओंकार कुरूप। ए ओंकार राऊत, सॉरी। मला श्यामल कुमारींनी भेटायला बोलवलं होतं। अच्छा, बाईसाहेबांनी बोलवलंय। हा, स्थानापन्न व्हा, हा, आसनस्थ व्हा। हे बसा, 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 ओके, या, हा, बसा. हो हो हो, ठीक आहे।
बाईसाहेब यावे, सगळं आलबेल आहे. ओंकार श्री श्यामल कुमारी कुठे होती? बाईसाहेबांच्या जवळ जायची हिंमत कशी झाली? श्याम सुंदर अतिथी आहेत ते आपले, सोडा त्यांना. माफी असावी. क्षमा असावी ओंकार श्री. कोण आहे हा माणूस? हे आमचे मुलाजिम आहेत. हा? खादिम, अनुचर. मराठीत सांग ना प्लीज. अहो अनुचर मराठीतच म्हणालो आम्ही. चौथीतल्या मराठीत सांग मग मला. अंगरक्षक, सेवक. अच्छा अच्छा. सेवक आहेत. एक मिनिट, पण बॉडीगार्डची तुला गरज का आहे? मला सांगतो आम्ही. हा. या स्थानापन्न व्हा. हा, म्हणजे बसायला. हा, स्थानापन्न या. बस. हा, हो. हा, नाही तू बॉडीगार्डची गरज मला कळलं नाही. ओंकार श्री आम्ही संस्थानिक आहोत. काय? तू संस्थानिक आहेस? हो आम्ही संस्थानिक आहोत. असे असे अनेक सेवक आमच्या सदरेवर आमची खातिरदारी करायला रुजू असतात. नाही, पण ते सफारीवर आहेत. नाही म्हणजे दिवसाचे 8 प्रहार ते आमची सेवा करायला तैनात असतात. अरे यार, कमाल. म्हणजे तू खरंच असं हे आहेस, म्हणजे संस्थानिक आहेस म्हणजे तू. हो. जय माहिष्मती आहेस तू. क्या बात आहे. मला तू आधी सांगितलं का नाहीस मग? नाही आम्ही मुद्दामच तुम्हाला नाही सांगितलं. असं नाही करायचं. नाही आपल्या नात्यामध्ये आम्हाला हे नको होते. नाही, काय काय नको होतं? हेच की ओंकार श्री तुम्ही एक पुरुष आहात हा आणि आम्ही एक स्त्री आहोत. हा. आणि आम्हाला असे वाटते की आपल्या मिलनासाठी आपले पत नाही तर आपल्या प्रेम भावना महत्वाच्या आहेत. किती गोड बोलतेस ग तू. म्हणजे सतत तुझं असं ऐकत राहावं असं वाटतं मला. बाईसाहेब गुस्ताखी माफ, पण तुम्ही आदराने बोला. श्याम सुंदर बोलू देत त्यांना, मला आवडतंय. परमिशन आहे मला, परमिशन तुम्ही आहे. बोला. हा, नाही मला एवढं की अरे संस्थानिक म्हणजे मी फक्त असे पुस्तकात फोटो बघितलेले किंवा असं वाचलं होतं मी. असं खरं आयुष्यात मला डेटच माझी संस्थानिक. म्हणजे मला असं खूप म्हणजे त्या बाहुबलीमध्ये अवंतिकाला बाहुबलीला बघून असं बघून कसं झालं होतं तसं माझं आता झालेलं आहे. छान. तुम्ही हे संस्थानाचं नाव काय तुमच्या? कौंतिल्यपुरी संस्थान. बापरे. किती तळल्यापुरी संस्था. हरकत माफ नाही. करा. कौंतिल्यपुरी संस्थान. कौंतिल्यापुरी कुठे आहे? नेपाळ नजीक एक धनगडी नावाचं गाव आहे, तिथे आहे. खरं तर ब्रिटिशांच्या काळात खालसा झालं होतं, पण आमच्या भारतात खूप ठिकाणी शाखा आहेत. बापरे, तू केवढी मोठी आहेस. ते तुम्ही केवढ्या मोठ्या आहात, म्हणजे खूपच मोठ्या आहात तुम्ही. ओंकार श्री आता तुम्ही सुद्धा मोठे होणार ना. म्हणजे आता आपलं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा संस्थानिकच तर होणार. हा, हे आहे. नॉर्मल माणसं लग्न झाल्यावर संसारिक होतात, मी संस्थानिक होणार आहे. हा नाहीच हसत आहे, मला कळतच आहे. हरकत नाही, हरकत नाही. पण लग्न झाल्यावर म्हणजे एक मिनिट, लग्न झाल्यावर म्हणजे तुला मी म्हणजे आपण मग हे करूया ना, ते असे बाणवाला डान्स करूया ना, तो असं मला करूया ना, लग्नात ते करूया असं, नादवे मणिमंदम तेजा सांभाळून आता तू वगैरे असं करूया ना आपण. हा, तुला येतं ते, तुला येतं ते करूया ना. मी असं तुझ्या इकडनं असं बाण मारतो. ऐका असं, हा? आता तुमच्या वागण्यात बोलण्यात अदभवी संस्थानिक होणार आहात. आणि संस्थानिकांनी असं वागणं शोभत नाही. हा, नाही मग अदब पाहिजे. अदब पाहिजे. श्यामल कुमारी, म्हणजे हे जमतंय ना? हा, हा. अगदी. तुला मी पसंत आहे का? ओंकारश्री, आम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना, आम्हाच तेव्हा तुम्ही पसंत पडलात. मामास आम्ही कधी पसंत पडलो? आम्हास मामाच नाही, आम्हाच पसंत पडलात. सॉरी.
मला ती भाषा जरा कळायला थोडा असा हे जाईल ना. हरकत नाही. तुम्ही का इथे का आलात मागे मागे? नाही तुम्ही पुढे गेलात मला वाटलं कॅमेरा ब्लॉक होईल म्हणून मी आपलं असं आलं. या स्थानापन्न हो व्हा. हो 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 स्थानापन्न. आणि तुम्ही घाबरू नका हा. हा हो हो तुम्ही घाबरू नका. हा. आम्ही तुम्हाला भाषा शिकवू. लवकरच तुम्हाला अति अवगत होईल. हो 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 नक्की नक्की. आणि तुम्हाला भाषा शिकवायला काय हरकत आहे ना, कारण आता तुम्ही आमचे होणारे काय पुढे बोला ना. आम्ही तुमचे होणारे श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. श्याम सुंदर. श्याम सुंदर. माफी असावी. परमिशन आहे मला परमिशन आहे. आज मैं समझा तेरे रुखसार पे तिल का मतलब, दौलते हुस्न पर दरबान बिठा के रखा है. वा वा वा. खरं सांगू श्यामल कुमारी, तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला लाजाळूच्या झाडाचा असा भास होतो. नाही खरं सांगतोय मी. अहो. अहो अहो नाही खरंच आई. अहो, पुरे. अहो पुरे काय मी बास खरंच. झालं. अरे पुढे खरं म्हटल्या ना त्या. माफी असावी. श्यामल कुमारी हा. हा कटप्पा आपल्या बरोबर काय करतोय मला. आमच्या पिताश्रीने आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी यांच्यावर सोपवली आहे. अच्छा. आमच्या घराण्यातल्या प्रत्येक सदस्यामागे असा सेवक 24 तास तैनात असतो. तरी घराणं वाढतंय तुमचं. नाही म्हणजे ओंकारश्री, आम्ही आमच्या शयन कक्षात असताना काही काळ बाहेर असतात ते पण एकही क्षण आमच्यावर नजर हटवत नाहीत. दारा बाहेरून ते कसे काय बघतायत मला कळत नाहीये. सुपर पॉवर आहे की काय. नाही, दाराला कान लावून असतात ते. ओ. जरी बाहेर असले तरी कानाने सगळं ऐकत असतात. या स्थानापन्न व्हा या. बाईसाहेब 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 बाईसाहेब. श्यामल कुमारी हा हा. हा एकटाच पिरियडिक काय मला कळत नाही. हे काही असेल माफ करा. असेल काही. काय झाले? काय केलं याने? याने आपल्या झाडावरच्या 2 चिंचा चोरल्या. बापरे. विचारून तोडल्या? न विचारता. घेऊन जा याला. घेऊन जा याला आणि याची 2 बोटे छाटा. नाही नाही नको नको. बाईसाहेब बाईसाहेब मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. मला माफ करा. प्रमादाला क्षमा नाही. घेऊन जा याला, याची 2 बोटे छाटा आणि ज्या 2 चिंचा याने पाडल्यात त्याच जागेवर ती 2 बोटे लटकवा. नको बाईसाहेब बाईसाहेब करू नका. घेऊन जा याला आमच्या नजरेसमोरून. मी पुन्हा असं करणार नाही. हो तुम्ही सांगा ना यांना. माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून हो सांगा घेऊन तुम्ही जा. यांना. हो प्लीज प्लीज. हो मला माफ करा. हो माफ करा. हो. या ना, बसा ना, स्थानापन्न व्हा. वा 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 वा. काय म्हणत होता ओंकारश्री तुम्ही? नाही मी काहीच म्हणत नव्हतो पण त्यांनी फक्त चिंचा पाडल्या त्याला एवढी मोठी शिक्षा कशाला. आज त्याने चिंचा पाडल्यात, उद्या तो पेरू पाडेल. पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार. ओंकारश्री ओंकारश्री, आम्ही
त्याची बोटे छाटू. हे तर काहीच नाहीये ओंकारश्री. आमच्या भगिनीला एका तरुणाने होकार दिला होता. होकारानंतर आमच्या भगिनीने या महालात त्या तरुणाला बोलावलं आणि आमची शिस्त बघता त्या तरुणाने आमच्या भगिनीला नकार दिला. नकार देताच त्या क्षणी आम्ही त्यांची जीवात छाटली. बॅकग्राऊंड कशाला आहे इथे? बोटे छाटली. अच्छा. आज्ञा हे श्यामल कुमारी, आम्ही निघतो. थांबा. इथे माणूस येतो स्वतःच्या मर्जीने पण जातो बाईसाहेबांच्या मर्जीने. श्याम सुंदर, बाईसाहेब, मी फक्त आपला शिरस्ता सांगितला. श्याम सुंदर, तो काय रस्त्यावरचा सोम्या गोम्या आहे? राहू दे, मी आहे. राहू दे. आमचे होणारे हे आहेत हे, क्षमा असावी. आणि आमच्या होणाऱ्या ह्यांच्याशी या स्वरात इथे या. वळा. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी, राहू दे. राहू दे. मी 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 त्यांच्या बाबतीत ओंकार श्री, तुम्ही मारा. मी नको. मी कशाला मारायचं आहे? संस्थानिक होणार आहात, मारा. मी संस्थानिक, मी नॉर्मल होतो. मी असा प्रेमळ सवय संस्थानिक व्हायला पाहिजे. नको ना सवय. आमची आज्ञा आहे, मारा. मारतो. माफ करा. नाही, नको. हा. सॉरी सॉरी सॉरी. बस झालं. आज्ञा, मला जाऊ द्या. ओंकार श्री, नको. कशाला? आपलं बोलणं झालेलंच नाहीये ना. मला वाटतं झालंय. Enough आहे. नाही झालंय. या या, असं नसतं वा. या सतत या. असं नसतं व्हायला सांग. नाही, या. या. अजून आपल्याला आपल्या भविष्याशी तजवीज मांडायची आहे. कुठे आता 10-20 मांडताय? जाऊ दे ना मला. तजवीज मांडायची आहे. आम्हाला काही ठरवायचंय. बर 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 बर. काय 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 ठरवायचंय तुम्हाला? ओंकार श्री, आता आपलं पाणी ग्रहण होणार आहे. हा, थोडं पाणी ग्रहण करायला मिळालं तर चालेल मला. खरंच चालेल. ओंकार श्री, मंगल परिणय, लग्न विवाह होणार आहे आपला हे आता. काय शब्द आहेत? नॉर्मल काहीतरी. ओंकार श्री, आपला विवाह होणार आहे, पण आपल्या विवाहामध्ये एक अडथळा आहे. ठीक आहे, मी माघार घेतो. असं काही नाही, कॅन्सल करूया लग्न. ओके, असं काही हे नाही आम्हाला. ओंकार श्री, अडथळा ऐकून तरी घ्या. आमच्या मातोश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मामाश्रींनी आमच्यासाठी वर नियोजले आहेत. आता 3 ऑप्शन असताना तुम्हाला केबीसी सारखा चौथा कशाला हवा आहे? 3 मध्ये करून टाका ना. ओंकार श्री, पण आम्हाला तुम्ही पसंत आहात ना. कशाला एवढा चांगला चेहरा दिलायस? ओंकार श्री, आम्हाला तुम्ही पसंत आहात. आम्ही सांगितलंय, आम्ही निवडलेल्या वराबरोबरच आम्ही लग्न करणार. पण घरच्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तुमच्या? नाही नाही, आमच्या घराण्यात आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला. ही कुठली डेमोक्रेटिक राजेशाही आहे मला कळत नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त आपलं मत हे इतरांच्या मतापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागेल. काय काय करावं लागेल सिद्ध करण्यासाठी? काय करावं लागेल? काही नाही, हा, तुम्हाला एका प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा लागेल. हे काय? प्रतियोगितेत भाग घ्यावा लागेल ओंकारश्री. म्हणजे मामाश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मातोश्रींनी जे वर नियोजले आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्ही प्रतियोगिता करायची. काय करायचंय मी? आम्ही तुम्हाला लाल झगा घालून तिथे उभं करणार. मग मी काय नाचायचंय? नाही गायचं? नाही नाही, तुम्ही तिथे उभं राहायचं आणि आम्ही एक उन्मत्त वळू तुमच्या पार्श्वभागावर सोडणार. आणि जो मुलगा त्या उन्मत्त वळूची ढुशी चुकवणार, आम्ही त्या मुलाशी खुशी खुशी विवाह करणार. ओंकारश्री, ओंकारश्री. बैल? बैल? हो बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे?
तुम्हाला कळतंय का बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे ओंकारश्री तुम्ही घाबरू नका, मी कल्पना केली आहे. घाबरायचंच आहे ना हे ढुशी ढुशी काय म्हणताय त्या ढुशीच्या आधी एक शिंग असतो ना त्या शिंगाची काळजी आहे माझ्या पार्श्वभागाला ढुशी म्हणू नका ओंकारश्री तुम्ही घाबरू नका, मग तुम्ही काय करणार आहात आम्ही एक कल्पना योजली आहे. काय कल्पना योजली आहे तुम्ही काय शिंगाला स्पंज लावणार आहात का माझ्या पार्श्वभागाला तवा लावणार आहात काय आहे तुम्ही आता हसतोय कटप्पा गप्पा बस श्याम सुंदर मागे व्हा. माफी असेल. ओंकारश्री आम्ही यातलं काहीच करणार मला नाही नाही, यातलं काहीच करणार नाही. आम्ही त्या उन्मत्त वळू समोर हात जोडून उभं राहणार आणि तुमच्या जिंकण्याची प्रार्थना करणार. बापरे, पागल आहेस काय का पागल आहात का तुम्ही राणी सरकार असं नका करू मला ओंकारश्री सांगा तुम्ही घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे राणी सरकार असं नसतं मला सांगा त्या वळू समोर माझा एक असा दुर्बळ पार्श्वभाग आणि तुमचे हात जोडलेले हात असे ठेवले तर तो ढुशी मारणं नाही का स्वीकारणार मला सांगा ओंकारश्री तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही तुमचा सराव करून घेऊ. नकोय मला सराव श्याम सुंदर तुमचा सराव करून घेतील. हो, ते स्वतः उन्मत्त वळू होऊन तुमच्या पार्श्वभागावर ढुशा मारतील. मला आत्ताच कळा यायला लागले नको ओंकारश्री असं करू नका, मला माहितीये तुम्ही जिंकाल, मी नाही. आम्हाला खात्री आहे. श्याम सुंदर काय बघताय, मारा ढुशा पार्श्वभागावर. नाही. आम्ही ठरवलंय आम्हाला तुमच्याशीच लग्न करायचंय. एका जागेवर उभं राहा ओंकार, एका जागेवर उभं राहा. अरे, ही कुठली आमची आज्ञा आहे. सराव करून घ्या. ओंकारश्री ओंकारश्री तुमचा पार्श्वभाग दणकट झाल्याशिवाय आपण प्रतियोगितेत उतरायचं नाही. अरे कुठलं एकदा का तुमचा पार्श्वभाग दणकट झाला की आपण प्रतियोगितेत भाग घ्यायचा आणि तुम्ही जिंकणार आम्हाला माहितीये. हे प्रेम खूप अघोरी आहे मला हे प्रेम नको वा वा वा. राऊत, अजूनही तुला माझ्यात ते दिसते पण असंच पाहिजे तुला. छान होता परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट. हा रसिकांना कसा वाटला विचारूया. प्रसादा. वा 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 खूप मजा आली फॅन्टास्टिक सई. खूबसूरत परफॉर्मन्स, फारच मजा आली. शिवा, मला सगळ्यात आधी तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम टीमला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात. म्हणजे खरी पक्की संस्थानिक वाटतेस. खूप सुंदर सगळं जमून आलंय. श्यामदादा, तुम्ही कडक दिसता आणि कडक परफॉर्म केलं. गॉड ब्लेस यू श्यामदादा. थँक्यू. राऊत, फार मस्त मजा आली. मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही त्याच्याहून छान परफॉर्म केलं. मंडळी, गान पोपट सुमारिया चौघुलिया यांना संधी मिळाली एका चित्रपटाला संगीत देण्याची. चला तर बघूया या संधीचं सोनं होतंय की हसू. मी देणार पैसे देणार कसलं सांगायचं नाही, कळलं का? पैसे कवा देणार आहे तेवढं सांगायचं. हो सध्या इथं किराणा मालाचं दुकान काय समाजसेवा करायला उघडले रे. नाही मी देणार पैसे कवा देणार आहे? माझ्या दुकानात ना नवीन जोड चप्पल घेऊन गेल्या आठवड्यात. होय, त्याचे पैसे कोण देणार? हा? ऍक्च्युली पैसे नाही देऊ शकत. चपला घेऊन जा तुम्ही परत. ऍक्च्युली हो, त्या माझ्या चपला नाही आहेत. मला माझ्या चपला पाहिजेत. माझ्या चपला कुठे आहेत त्या? त्या ऍक्च्युली ही चोरीला गेल्या. अरे चोरांना चप्पल नेण्यापेक्षा जीभ ओढून न्यायला पाहिजे तुझी. नाही पण मग ही कोणाची चप्पल आहे? आई शपथ सांगतो त्या चोरीला गेल्या. खरं सांगतो. चोरीला ही कोणाची चप्पल आहे? ते मी सा लावला ना तर लगेच 2 मिनिटात चपला स्टेजवरच कोणीतरी टाकलं. त्यामुळे त्या ते काय माहिती नाही. मला माझी चपला पाहिजेत नवीनच्या नवीन, नाही तर मला पैसे द्या. नाही एक मिनिट मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? हे आजपर्यंत मी कोणाला सांगितलेलं नाहीये. एक नवीन राग मी शोधून काढलेला आहे. बर. तो राग जर लोकांना ऐकू आला किंवा मी इव्हेंटमध्ये तो गायलो तर मी तुम्हाला खरं सांगतो वर्षभर इतके इव्हेंट्स मला मिळणार आहेत. आत्तापर्यंत मी कुणालाही सांगितलेलं नाहीये. राग शिंकील त्याचं नाव आहे. काय? राग शिंकील. मी तुम्हाला गाऊन दाखवतो आता, ऐका. राग शिंकील. बागेत फिरत असताना मोगऱ्याचं फूल माझ्या डोक्यात पडलं आणि मला तो राग आठवला किंवा मला सुचला. मी शोधून काढला असं म्हणता येईल.
घ्या जाऊ नको राग शिंकिल शिंकिल राग शिंकिल हा शोधून काढलेला आहे मी. शिकलं की राग शिंकिल होय हा राग शिंकिल 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 आहे म्हणून शिंकिल काय गांडावतेस तुला का पैसे दिला का पैसे दे, डोक्याच्या चल, वर बस, बोगल. पैसे दे. पैसे गाव देणार तेवढं सांगायचं देणार आहे. 4-5 दिवसात मी देणार. चार पाच दिवस माझे पैसे मला पाहिजे, मला माहिती नाही. मला सांगायचं माझी चपला घेऊन मला जा. पैसे काढल्यावर मग बघ. थांब वाईस थांबा जरा काय आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे काय तुमचा होय. हे बघा मला फक्त 3 दिवसाची मुदत द्या मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते त्यासनी काही बोलू नका शेवंत ताई तुम्ही आमच्यात मध्ये पडू नका उगाच. नाही, तसं नाही. तेव्हा माझ्या गाववाले तुम्ही मला उगाच बोलायला लावू नका तुम्ही नाही नाही मी काही बोलत नाही ऐका माझं मी 3 दिवस द्या फक्त मी माझा शब्द ऐका नाही माझा शब्द मी पाळणार देणार? मी आज देणार तुम्हाला पैसे हा त्यासनी काही करू नका सोडा त्यासनी पैसे 3 दिवस सांगून ठेव तुम्ही. हा, देते 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 या या देते. आईला पैसे दिले झाले राग शिंकिल सुद्धा गाऊ देत नाहीस तू जरा अजून पुढे गाणार होतो जरा साहेब हे असंच आहे तुम्ही या लोकांसमोर असं काहीतरी सादर करतात मग लोक ऐक नाही तुमच्या समोर तुमच्या तोंडावर राग थुंकू सादर करतात आणि निघून जातात ती आवाज कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे सातबारा म्हणतात ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी हा. आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार आवाज वाढवणार काय करणार आहे तुम्ही माझं हा? चल निघ चल चल अरे ये चल. पेदरट या चल. घातली शेपुटात घातली हा. पेदरट चल. नुसतं येते काय हा, पेदरीत शेपूट. कसा निवांत तिथं जरा बोलायचंय तुमच्याशी वाईच हा काय ते लवकर बोल मला वेळ नाहीये माझा रियाज करायचा मला. कामाचं आहे हा बोल चल म्या तिथं एका घरात गेलते तिथं एका बाईच्या जागेवर गेलते काम करायला हा. ती कोणतरी डायरेक्शन करणारे का काही ती माणसं आहे ती काहीतरी शिनमा बिनमा काढते ती हा. त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं का काहीतरी संगीतकार का कोण पाहिजे त्यासनी हम्म. तुमचं नाव सुचवलंय मी तिथं माझं नाव सुचवलंय हा काय कोण आहेत ती ते डायरेक्टर आहे ती त्यासनी पिक्चर ऍडव्हान्स किती देणार ते आधी सांग. हावरटपणा करू नका कामाची गरज आहे तुम्हासनी कुत्र तरी विचारते वय हा एवढं नाव सांगितले तर नावाला जागा माझी इज्जत नका घालू ते कवा बी येतील हा ठीक आहे बघेन, त्यांच्या विचार. समोर दाखवायचं का तुम्हाला गरज आहे कामाची हा ठीक आहे ठीक आहे मला नको हा, शिकव येतील ते कवा बी मला नको कुणाचे उपकार हा, माझा मी स्मारक ये भाई या, चप्पल बाहेर काढायची आहे लक्षात ठेव सो जाऊ दे ये या, या, या. या असू दे हा राहू मस्त दे. घर मी आहे ते पुसून एक घेईन. नंबर घर आहे हा तर मी ओळख करून देते हा. तुम्ही बसा की मालक तुम्ही इथं बस बस तर इथं बस हा मला माहिती आहे बस नमस्कार मालक हे हाय ती संजू हवा हवाई आणि हे हाय ती ओंकी लॉकडाऊन तर संजू दादा हे हाय ती आमचे पंडितजी अच्छा हेच आहे काय ते पंडित काळवंडलेले पोपट काळवणलेले पोपट गाणं पोपट असं आहे. गाणं पोपट. गाण्याचं काळवणलेलं इतकं कसं कोणी चुकेल सुमार या चौगल्या गाणं हे आहे ना हा, गाणं. बाई तू आपल्या पिक्चरला म्युझिक देणार देणार हो मी चित्रपट संगीत द्यायचा निर्णय घेतलेला आहे हा. तुम्ही असं बघायला गेलं तर मी मूळचा शास्त्रीय गायक आहे पण कधी कधी एकांतात असा विचार करतो की काय नेहमी चित्रपट संगीत द्यायचं चित्रपट संगीत देताना मला काही वेगळं करावं लागणार आहे का आयुष्यातलं ते माझं ध्येय आहे का तर नाही चित्रपट संगीत देताना माझ्यात कक्षा मी रुंदावतोय का तर हो मी माझ्या कक्षा रुंदावतो आहे पण ह्या कक्षा रुंदावताना माझं मूळ हरवत आहे का तर नाही माझी द्विधा मनस्थिती आहे चित्रपट संगीत द्यायचं की नाही द्यायचं मग माझं तिसरं मन मला सांगतं की चित्रपट संगीत द्यायचं कारण ते माझं ध्येय आहे जास्त बोलू हा? जास्त बोलू
ए भाई हा माऊत का कुवा मध्ये बाईक चालवायचा काय रे गोल 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 तेच बोलतोय मागासपासनं. त्याला विचार म्युझिक बिझिक करणार आहे का नुसतं जरा बोला? शहाणा बनतोस काय जरा 5 मिनिटं आपली गल्ली आहे काय शहाणा बन ना 2 मिनिटं जरा हे साहेब बोललो. एवढा मोठा म्युझिक दादा तो बोलणार ना त्याने काय केलंय काय नाही म्हणून जरा भाई स्वाद्या जरा हे आहे आपल्या पिक्चरला म्युझिक करणार ना. हो मी करणार आहे, पण कुठलाही चित्रपट स्वीकारायच्या आधी त्या चित्रपटाची गोष्ट काय, स्क्रिप्ट काय हे मी नेहमी बघत असतो. तर त्याची गोष्ट जर तुम्ही सांगितलीत तर कसं आहे, कॅरेक्टरच्या अंतरात्म्यात जाऊन त्या अंतरंगात जाऊन ते जे असतं हे काय 10,000 रुपये ॲडव्हान्स आहे. स्टॅच्यू. आज आलास माझ्या हातात, आयुष्यात पहिल्यांदा मिळालास रे तू. गेली 20 वर्ष अनेक इव्हेंट्स केले, कार्यक्रम केले, पण तू दिसलाच नव्हतास रे. कुठे गेला होतास? देवा, काय रे भाग्य माझं, रडू का हसू तेच कळत नाहीये. आज मला ऍडव्हान्स मिळाला मिळाला मिळाला. MH महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे ॲडव्हान्स माझा सोबती, एक हृदयस्पर्शी एकांकिका. ॲडव्हान्स माझा सोबती. कुठं ना घुसडायला गेलते हा कुठं आहे मला ऍडव्हान्स अरे बापरे, ऍडव्हान्स मिळाला. तुम्ही मला ऍडव्हान्स दिला तो? हे असं कधी कोणी करत नाही हो. अजय भाई तू कलाकार आहे तुला पैसे पहिले मिळायला होय, होय, होय. पाहिजे. आपला उसूल आहे माहिती आहे काय. नाही पण एवढा मान मला कधीच कोणी दिलेला नाही. आता तुम्ही सांगा मला फक्त, कमी आहे. मला तुम्ही फक्त सांगा किती गाणी पाहिजे, मी लगेच गाणी करून देतो. गाणी सांगा. नाही पहिली तुला स्टोरी सांगतो. हा हा स्टोरी सांगा, काही हरकत नाही, सांगा करू सांगा. नका, हा. जास्त करू नका. 2 भाई असतात हा. तर ते दोघे जातात बार मध्ये. बार मध्ये जातात. ओके, एक येदा सल्ल्या आणि राख्या सायनस अशी दोघांची आलं, नाव. गाणं आलं मला. भाई ऐक ते ना दोघे बार मध्ये गेले. अरे थांब ना जरा भाई, स्टोरी तर समजून घ्या ना आधी. बरोबर ऐक ना भाई हा, बोला. अजून गोष्ट सुरूच झालेली नाही आज आज तुला नाही पिक्चर उद्याच रिलीज करायचा आहे का. नाही, नाही. थांब ना यार मग. आई शप्पथ सांगतो ना शेवंत त्यांनी नाव सजेस्ट केलंय म्हणून. Thank you. नाही तर तू आता ह्या अवस्थेत राजावाडीला असता माहित आहे. भाई नाही नाही आपलं काम आहे बाय, सांगायचं काम आहे बरोबर ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते करतील, ते आहेत मेहनती आहेत. दिसतं ना इमानदार ना भाई. त्यात मी तो सांगतो जरा माझा ऐक. हो. ते दोघे बार मध्ये जातात बरोबर. बार मध्ये गेलं ऑलरेडी तिकडे सगळे छपरी बसलेले असतात. ते त्यांच्या गाणं सुचलं. नाही नाही थांबा, पहिली थांबा. गोष्ट नको आहे. भाई नको. त्या दोघांकडे थसन्य बघतात आणि ते ए भाई याला आपलं गाणं देऊ नाही काय? नाही आता तू पहिले गोष्ट ऐकशील का पूर्ण. हा गोष्ट ऐकतो ना. मग तसंच माझे आहे. शब्द आहे ना जादू करतात म्हणून मी म्हणत होतो. काय? एखादं काय करतात? जादू करतात. ते नको करू नाही तर तुझा कंट काढून काला गोळा फेस्टिवल ठेवून देईन मी. एवढं लक्षात ठेव भाई. तू बस शांत बस ना, पुढे काय बोलत नको. हा पटपट तुला कळत नाही काय गोष्ट काय आहे. भाई लोकांची फिल्म आहे ना, तो उलती गाणी पाहिजे. हा. तू आपल्या आया चिडवतो का आम्हाला. नाही चिडवत नाहीये. मग? नाही मी आपलं एक शास्त्रीय संगीताचा बेस आहे ते म्हणून. सगळं मला मान्य आहे ना यार. ताईने नाव रिकमेंड केलंय म्हणून. हा तू एक काम कर, आपण दिलेलं गाणं दे अरे मी तेच बोललो ना मागाशी, आपण लिहिलेलं गाणं देऊ काय? देऊन टाक. दे चल. बोलायचंय नुसतं तुला. हे गाणं घे, लावणी आहे भाई जरा करतील असं ते. असं असं कर. लावणी आहे. गाणं आहे. हा. गाणं आहे ते वाच करतील. जरा. जोरात शिट्टी मारतोय पठ्ठ्या, हा बाते मारतो मिठ्ठी, जमली गट्टी उघडली माझ्या काळजाची रे बिट्टी. हे लावणी आहे, आम्हाला कंपोज करून दे चल. करतील ते, करतील करतील. करतील करतील. तुला जशी लावणी येते ना तशी एकदा एखादी बोलून दाखवते. त्याने हे समजा लिहिलेलं मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. येते ते असणे, लावणी येते. लावणी लावणी येते. तुझी लावणी लावणी कधीच नाही घालली मी. चंद्रा बाई का घ्या, बाई का घ्या. काय केलं तू आता परत करून दाखव. असं केलं तर काय केलं परत कर. चंद्रा बाई करमत नाही. करमत नाही तर
चल घरी. येडाय काय रे हा? याला ठोकू काय रे आता इथं मारून टाकू काय याला येडा तू येडाय तू जरा नाही मला नाही जरा ते लावणी येत नाही काय नाही महाराष्ट्रात राहतो लावणी येत नाही तुला काय तुम्ही बी असं करता पंडितजी लावणी येत नाही होय तुम्हासनी येते लावणी. त्याच्याकडनं ऍडव्हान्स घे रे. नाही नाही, advance दे तू. ऍडव्हान्स पंडितजी, ऍडव्हान्स नाही देणार मी. ऍडव्हान्स नाही देणार मी नाही ऍडव्हान्स देणार. ऍडव्हान्स नाही नाही ऍडव्हान्स नाही देणार मी नाही देणार. आम्हाला नाही, मी नाही देणार. आता काय करू दे. याला माझे मी नाही माझे ना नाही संजूबाई, या- पाया पडते ए, ताई, तुमच्या. तू नाही. तुम्ही त्यासनी काही बोलू नका अजिबात बघ ना काय करतो आजपासून. मला खायती तू मस्त लावणी पाहिजे का नाही हा. लावणी अजिब- पाहिजे का नाही असे दिलेले पैसे परत घ्यायचे अजिबात- नसते मी आहे का नाही मी आता तुम्हाला मदत करते लावणीचं काही लहानपणी केलं मी आता मी एकदा मला अजय दाखवता तू का ते? कशाला करते नाही हो. त्याचं काय माहिती माझे मालक आहेत त्यांची इज्जत माझी इज्जत कोण तुझा मालक आहे? हे मालक आहे ते तुला तरी सांगितलं होतं ह्याच्याकडे नको यायला शहाणपणा करू नको. तुला जमणार आहे का काहीतरी उगीच करू नको रे. माझे मालक माझी मालक काही गरज नाही तुझ्या उपकाराची. मी गाणं गाते मी गाते माझं झालंय पाठ बस, मी गाते बस. मी गाते ताईला जास्त बोल नको हा. मी 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 दाखवते अगं, त्यासनी ताई काही बोलू नाही नका. आई, जमणार नको तुला ना. मी गाते अजय, कोण? अजय, ताई! ए, ताई! आई, शपथ! अरे, ताई! नाही नाही मालक आहे. ए, ताई! ए, ताई, इकडे तुला ना पत्त्याने सोडला पाहिजे तुझी लायकीला हे ताई बस बस हे बस मालक इथं बस कोण मालक इथं. कोण मालक हे आहे? उठे नाग्या उठ नाही हो असं बोललं का नाही हे! तू ओ घराचा अरे मालक आहे ते बस ताई कोण मालक आहे ते मालक आहे ते कोण तू काय करते इकडे मग मी इथं साफसफाई धुनी भांडी करते उद्यापासून तू धुनी भांडी करायची तू मालकीन घराची ए, हा? चल का चल आई शपथ एक ये अरे आई शपथ काय लावणी केली यार हे कशात? तुझे तुझे मग सगळं तुझं आहे कशात? अजय हे- आपल्या पिक्चरची सगळी गाणी तू करायची थांब एक मी अरे गाणी कसली हे घे कोरिओग्राफी पण तूच कर भाई हे सोन्याचं आहे सगळं तुला ठेव हो एवढं मी कधी अजय अशी बागबुक लावणी बाप रे बाप खतरनाक स्वप्नात पण बघितलं ए नव्हतं. ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग हे नाग्या, advance देतो. मालक आहे ते. Advance. हा? खतरनाक मी काय करू परत लावणी पहिले लावणी लावणी सुरू पण कर सुरू त्या लावणीवर हा कचरा आणणार हे बोल. नाचे तू कसा काढायचा तू नाच. कहर परफॉर्मन्स कहर होती लावणी क्या बात है हा रसिकांना ती किती आवडली आहे बघूया नमक कोण आहेस तू कुठून आली कुठून आली कुठून आली सेमेजेच्या आयुष्यात कहर आहेस यार तू कहर आहेस कहर काय गायलीस आणि काय नाचलीस कमाल आहेस तू नमा तू कमाल आहेस फॅन्टास्टिक नमा यू आर ब्लेस्ड थँक्यू दादा हे गाणं वा, वा. लिहिलं होतं सचिन मोठे सरांनी हा. आणि संगीतबद्ध केलं अमीर हाडकर यांनी आमिर सो ही एक नवीन लावणी आज हास्य जत्रेच्या मंचावर सादर आमिर तू प्लीज स्टेजवर ये मला तुला मिठी मारायची मोठ्यांसाठी पण प्रचंड टाळ्या येस समय मला काय वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसासाठी गरजेचा असा विनोद तू निर्माण करतोस तुला खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुम्ही दोघांनी पण मस्त केलीत कॅरेक्टर फर्स्ट क्लास गॉड ब्लेस ऑल ऑफ यू थँक्यू सर थँक्यू सई आपण आज जे लाईट्स बरोबर एक्सपेरिमेंट केलं ते Yes. मला पुन्हा पुन्हा बघायचंय ते मला वरचे वर बघायचंय ब्रिलियंट यूज ऑफ लाईट्स आणि ते खूप इंटरेस्टिंग होतं बघायला फार मस्त खूप मजा आली फार कमाल परफॉर्म केलं मस्त मंडळी प्रसिद्ध मुलाखतकारची सौका आज मुलाखत घेणार आहे एका स्टँडअप कॉमेडियनची चला तर बघूया आज कोण कोणाला हास्याचे ठोसे लगावतोय ते त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या रत्नागिरीच्या 2 रत्नांना अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांना नमस्कार सर नमस्कार हाय सई सर कालच मी कोकणात जाऊन आलो सर बर आणि मी प्रवास करताना बघितलं की रस्ता चौपदरीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड होते सर आणि ते बघून मला असं वाटलं की पृथ्वीचं जणू केशवपणच चालू आहे
आपण काय करतोय, रस्ता मोठा करण्याच्या नादात आयुष्य छोटं करतोय आपलंच. वा 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 वा. असं आपण करता कामा नये सर. त्यानं काय होतं, सगळी घडी विस्कटते. आपण आज निसर्गातून रस्ता तयार करू, उद्या निसर्गाने आपल्याला रस्त्यावर आणण्याचं ठरवलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ते. वा. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. कसं आहे, प्रगती हवी, प्रगती करूया, पण ती 21व्या शतकाला अनुसरून करूया. म्हणजे हाल कुणाचेच होणार नाही, ना निसर्गाचे ना आपले. एवढंच मला म्हणायचं होतं. आता आपण फालतूगिरीला सुरुवात करूया. असं या वैचारिक उत्सर्जनानंतर आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया, जिच्यामुळे आयुष्य प्रसाद ओक यांच्यासारखं रुबाबदार झालेलं आहे. तर सर, आज मी एका अशा नटखट नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या कॉमेडीमुळे झालेला आहे. आणि त्यालाही असं वाटतं की तो कॉमेडी करू शकतो. सर, बघूया माझ्या प्रश्नांच्या तलवारींना त्याच्याकडे उत्तरं आहेत का. बघूया सर. चला 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 चला. बापरे, दरवाजा उघडा आहे. अरे बापरे, ताजमहलला पण खळी पडते आज पहिल्यांदा कळलं. सर, ओ सर, आलो आलो आलो. राजू, आय लव्ह यू. सर सर थांब जरा. आहे. कॉमेडी होती, कॉमेडी. ओ कॉमेडी. माय गॉड, ओ माय गॉड, आय लव्ह यू इथे बोललं पाहिजे होतं. फालतू. मॅचिंग तर इथे आहे. सर सर, मला बोलायचंय सर. काय बोल. स्किट कोणतंही असू दे, हा. इश्काची पताका बरोबर घेऊनच येता हा तुम्ही. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा, बोला सर. कोण आहेस तू. अरे, सर सर, कोण आहेस तू? मी बोलाय सर. हा. सर, हे पहिल्या सीझन पासून हे कॅरेक्टर करतोय तरी हा प्रश्न कसा विचारू शकता सर. अरे यार बस बस. सर या सर, बसा सर. हा, त्याचं काय रे, हा. आता ना जरा कामाचा व्याप वाढलाय. हो काय? थोड्या काही गोष्टी विसरायला होतात. सर, हा. उगीच काही बोल नका. काय झालं? काहीही कामाचा व्याप वाढलेला नाहीये. हा? आपल्याला कोण विचारत नाही सर. आपल्याला कोण विचारत नाही. का? हा जो 4 चौघांचा जो इथे समाज बसलेला आहे, हा. त्याच्यात आपलं अस्तित्व हा. हे 12 खडीतल्या त्या अक्षरासारखं आहे. अंग. कळलं? वा 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 वा. मी तुला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दे. सर, कुठलं? तुझं नाव काय. सॉरी सर, ते काही काही ते बाबल्याच्या मला सगळं मला सांगायचं राहूनच गेलं. सर सर, माझं नाव चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा, ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार. Yes, yes, yes. जो लांब लांब पल्ल्यांची वाक्य बोलतो. हा. आणि प्रसाद ओकांनी वन्स मोर दिल्यावर ज्याच्या डोळ्यात ससे दिसतात तो. येस, मीच आहे तो ससेवाला पत्रकार. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. हा. पण आज असं बिलकुल अजिबात असं घडणार नाही सर. आज असं काही घडणारच नाहीये. आज वेगळी मुलाखत होणार आहे सर. हो, कारण इथे मॅचिंग हो आहे. सर, तुम्ही सारखं सारखं जाऊ नको. हा, ठीक. हा, या सर. सर, मुलाखतीला सुरुवात करूया सर. आपण बरंच बाकीचं बोललोय सर. ओके. माझा पहिला अतिशय युनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे, त्यानंच मी सुरुवात करतो सर. तुमचं एकदा नाव सांगा, म्हणजे उठसूट सगळे शिव्या द्यायला मोकळे होतील सर. तू मुलाखतच घेतोय येस सर, मी मुलाखतच घेतो सर. मला सांगायला आवडेल. Yes. मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे. बरोबर. आणि माझं नाव आहे पडला. पडला पडला सर, एक्सप्लेन करा सर. परेश डमरू लाड. पडला. क्या बात आहे सर. यावेळी तुमचं नाव जबरदस्त आहे. Thank you. पण बाजी तुमच्या वडिलांनी मारले सर. डमरू. कसे आहेत, बरे आहेत ना ते? का? खूप खेळवलं असेल ना त्यांना. मुद्द्यावरच येतो सर. तर एक अशी अफवा उडत उडत आले की तुम्ही स्टँडअप कॉमेडियन आहात सर. हो. मी कॉमेडियन लोकांचा फॅन आहे सर. ओ. ॲज अ फॅन मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो सर, की विनोदाचे एके आजूबाजूला बाजी जिंकत असताना आपण उजळ माथ्याने पंचेसला आग लावून त्यांच्या कॉमेडीच्या तिरडीवर बसवू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर? वा वा वा. वन्स मोर सशा सकट वन्स मोर. सस्ता सर सस्ता. याला पकडू.
नाही सर नको याला पकडू? नाही नको सर याला पकडू? नको सर ए वन्स मोर. नाही ए कोण बोलला रे सर नका पकडू सर मी थोडं अतिशय सोपं करतो सर अतिशय सोपं करतो सर आपण स्टँडअप कॉमेडी करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर एक दुःखद घटना आहे. अरे रे सांगा सर त्या घटनेमुळे मी स्टँडअप कॉमेडियन झालो. ओ त्याचं काय आहे की माझे वडील सुप्रसिद्ध स्कुबा डायव्हर. ओ ते समुद्र तळाशी जायचे आणि मोती वेचायचे. क्या बात आहे. वेगवेगळे शोध लावायचे. एक दिवशी असेच ते समुद्र तळाशी गेले आणि माझ्या लक्षात आलं की वडिलांनी नाश्ताच केला नाहीये. अरे बापरे मग मी त्यांच्या ऑक्सिजनच्या नळीत 4 मेदू वडे आणि 2 इडल्या टाकल्या. आणि माझ्या लक्षात आलं आले ना तुमच्या लक्षात आले ना सर चटणी टाकलीच नाही. अरे देवा ती पण टाकली वरून. आणि मी वडिलांना बोललो की कामं होत राहतील, बाबा आधी वडे खा वडे. बाबा पाण्याखालून असंच काहीतरी बोलत होते. बाबा नेमकं काय बोलतात मला कळतच नव्हतं. कमाल आहे सर मला कळलं ते काय बोलले असतील तुम्हाला कसं कळलं नाही सर पुढे काय झालं पुढे काय नाही, माझे बाबा मेदू वड्यासारखे फुगून वर आले. अरे बापरे असं दे सर म्हणजे पण तुम्हाला वाईट नाही वाटलं सर नाही मला वाईट नाही वाटलं, मला समाधान वाटलं की माझे बाबा नाश्ता करून गेले. सर ते तुमच्या नाश्त्यामुळे गेले असं मला वाटतंय सर नाश्ता करून नाही गेले सर पण मी हा किस्सा जेव्हा लोकांना सांगायचो तेव्हा लोक हसायची. तेव्हा मला कळलं की माझ्यात स्टँडअप कॉमेडियनचा एक किडा आहे. हो सर आणि त्याला पंख पण फुटले हो. त्याच्यावर उरावर बसलात तुम्ही आणि स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम लोकांच्या कानावर मारू लागलात सर तुम्ही सर म्हणजे तुमचं नशीब पण चांगलं होतं सर पहिला कार्यक्रम तुम्ही डायरेक्ट दारासिंगांच्या घरात केला सर येस दारासिंगच्या समोर बसले होते. 10,000 लोकांचा जमा होता. मी म्हटलं हीच योग्य वेळ आहे वातावरण फॅमिलियर करायला. मी पहिला जोक दारासिंग ह्यांच्यावरतीच क्रॅक केला. काय केलं सर मी लगेच बोललो नमस्कार सर दारासिंग, तुमचं नाव दारासिंग मग तुमच्या बहिणीचं नाव काय खिडकी सिंग. अशीच 2 मिनिटं शांतता होती. आणि मी नंतर समोर बघितलं तर 9,990 लाल लंगोट माझ्या दिशेने येत होते. 9,990 उरलेले 10 जण काय करत होते ते माझ्या नावाचा खड्डा खणत होते. सर पहिल्याच शो मध्ये तुमच्या कॉमेडी सकट तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही लाज सोडली नाहीत सर तुम्ही थांबला नाहीत सर नाही. पुढे तुम्हाला मिमिक्रीचा शोध लागला सर येस म्हणजे या उद्ध्वस्त गळ्याच्या बाजारपेठेत नटांच्या आवाजाला धंद्याला लावण्याची कल्पना तुम्हाला सुचली सर नंतर मी ऐकले की तुम्ही परदेशात नजर लावायला गेलात सर बरोबर सर आणि तुम्ही देश पण कुठला निवडला सोमालिया. हो आणि तिथे गेलात सर तुम्ही हो. म्हणजे मी तर ऐकलंय की तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त आहे सर हो. छोट्या छोट्या गोष्टीला पोटातले आतडे शोधतात सर लोक ते हो अगदी अगदी. पण अशा लोकांना हसवण्याचं चॅलेंज मी घेतलं. काय केलं? ओ. हो तिकडे माझा एक स्टँडअप कॉमेडीचा शो केला. ओ थीम होती जंगल. जंगल म्हणजे कोणत्या प्रकारचा विनोद सादर केला सर मी तुम्हाला दाखवतो नाही लगेच सर दाखवा सर सोमालियाचे नागरिक असे बसले होते आणि मी त्यांच्यासमोर जंगल उभं केलं. ओ सर पक्षी ओळखता येत नाही काय होतं आवाज कुत्र्याचा आहे आणि पंख फडफडवत आहेत सर सगळं मिक्सिंग झालंय सर जंगल माझं आहे ना. ओ ओ हा हायब्रिड आहे वाटतं जंगल चेक 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 चेक. सुनील डांगे आले नाही नाही वाघ जंगलातून चालत आला. ओ हा चेक 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 चेक. बरोबर वाघाला बघितल्यावर लघवी होणारच सर अरे साळींदर गेलं. साळींदर सू करून गेला हा माझं जंगल आहे ना. कुठलं जंगल आहे सर हे साळींदर गेलं आणि तेवढ्यात सोमालियन नागरिकांना मी एक माझा प्रश्न विचारला. कोणता सर आजी वनात 2 भाकऱ्या घेऊन आली. एक भाकरी आजीने खाल्ली तर आजीकडे किती भाकऱ्या उरल्या. एक चूक चूक. कसं काय तू नीट ऐकलं नाहीस. मी नीट ऐकलं सर काय? आजीवनात 2 भाकरी घेऊन नो. मग? आजी व वनात 2 भाकऱ्या घेऊन आली. आजी व 2 भाकऱ्या घेऊन आली. आजीने 1 भाकरी खाल्ली मग दुसरी भाकरी नातीने खाल्ली असेल ना. किती भाकऱ्या उरल्या 0. हा माईक कधी तुम्हाला काय बोलला नाही काय कधी या बसा सर सर एकदा काम करा सर तुमच्या विनोदाला ना बिबट्या बरोबर बसवा कधीतरी तो बरोबर नाही देईल त्याला सर कळलं का तुम्हाला पण मला आता उत्सुकता वेगळी आहे सर. हा काय ते जे सोमालियन नागरिक होती त्यांनी काय रिॲक्शन दिली सर त्यांनी खूप रिॲक्शन दिल्या. काय सर
तू कधी सोमालियन टिक्का मसाला खाल्लायस? नाही सर, तुम्ही खाल्लं? नाही, त्यांनी तो माझा बनवला. अच्छा, बनवलं काय? पण हे सगळं चालू असताना एक बाई डोक्यावर पदर घेऊन कोपऱ्यात रडत होती. कोण सर? कॉमेडी. मी तिच्या जवळ जायचो, ती लांब जायची. मी जवळ जायचो, ती लांब जायची. अपेक्षितच आहे सर. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही इथे बसलाय, ती बाई बोरिवलीत आहे सर. हा काय? नाही येतच नाही ती. असू दे सर. आपण सर, आता मी काय म्हणतो, आपण खूप पापा झाली सर. बरोबर. आता आपण थांबूया सर. नाही नाही नाही, पण त्याच्या आधी मला तुला सांगायचं जे तू लिहिशील हां. की मी आता मराठीतल्या एका मोठ्या नटाचा आवाज शिकलोय. कुठल्या सर? प्रसिद्ध नट आहे कोण सर? प्रसादो. बस सर. काय सर? नाही नाही, मी त्यांचा 4 लेअर मधला आवाज शिकलोय. बरं. हा, म्हणजे घरातले प्रसादोक, सेटवरचे प्रसादोक, दिग्दर्शक प्रसादोक आणि अभिनेते प्रसादोक. नाही सर, काय होतं तुम्ही लक्षात घ्या. काय? बोलता तुम्ही पण रिॲक्शन जोडीवर येते. कळलं का? हे तुम्ही लक्षात घ्या. अरे पण मी निर्मळ मनाने बोलतो रे. तुम्ही निर्मळ मनानेच 2 वर्षापूर्वी बोलला होता. वेगळं करूया, लय वेगळं झालं होतं. मी काय बोलतो, मला त्यांचं वाक्य सुद्धा येतंय. कुठले सर? अरे हातात कॅडबरी असताना सर! काय तुमच्या मनात माणूस फिक्स आहे. तुम्ही उगाच सगळे चेहऱ्यामध्ये बदलता. लक्षात घ्या. अरे मला बोलू- तुम्हाला पानं तिकडेच वाटायची आहेत. लक्षात घ्या. अरे मला सर. बोलू- नाही अरे ऐक ना. नाही जाऊ अरे दे. मला सादर तर करू दे. नाही, सादर करण्याची गरजच नाही सर. अरे अरे ठीक आहे, संपलं सर. मी मला वाटतं हे अरे केलं बरं सर. अरे ऐक ना. अरे वा 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 वा, नेहमीप्रमाणे दर्जा फालतुगिरी. वा वा वा. ऍक्च्युली तुझ्या तोंडून ओकांचा आवाज ऐकायचा होता, राहिला. डायरेक्ट ऐकूया. क्या बात आहे यार प्राजक्ता. थँक्यू. एकदा तुझ्या विनोदासाठी पण बिबट्या मागवला पाहिजे. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की तुम्हाला स्टेजवर येऊन मिठी मारावी. मी त्या क्षणाची वाट बघत होतो, आज तो क्षण आलाय. आज मी तुम्हाला एकच कॉम्प्लिमेंट देतो. तुमच्या दोघांचं टायमिंग इतकं अप्रतिम आहे की तुम्ही दोघं मिळून 1 मॅन स्टँडअप करू शकता. क्या बात. वा. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली मला. ब्रिलियंट परफॉर्मन्स. याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. आज 27 फेब्रुवारी, अर्थात आज आहे मराठी भाषा गौरव दिन. आजच्या दिवशी माय मराठीला विनोदाचा साज चढवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. कुसुमाग्रजांना अभिवादन करून आपण आजच्या भागाची जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया आणि त्यासाठी स्वागत करूया आयुष्याच्या किनाऱ्यावर विनोदाचा चाफा फुलवायला सज्ज असणाऱ्या आपल्या सगळ्या हास्याच्या प्रवासी पक्षांचं, अर्थात हास्यरथी महारथींचं. आणि आता स्वागत करूया यांच्या आयुष्यात कौतुकाचं विशाखा नक्षत्र घेऊन येणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं, अर्थात बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. आणि सुंदर प्रतिभा संपन्न, अष्टपैलू आणि हास्य जत्रेची अन्नपूर्णा, अर्थात सोनालीताई कुलकर्णी. सगळ्यात आधी आज सोनालीताईमुळे मला एंट्री मिळाली. थँक्यू. तुम्हा दोघींचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हा दोघींनाही स्थानापन्न होण्याची विनंती. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात की प्रवासात माणूस अनुभवानं समृद्ध होतो. बघूया इथला प्रवास तुम्हाला हास्याचा किती समृद्ध अनुभव देतोय ते. आणि हा प्रवास दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओय
अगं ऐकते का ऐकते का अगं ऐकते का अगं मोबाईल बघितला का माझा? वय मी बघितला होता, छान आहे मोबाईल. सुरुवातीलाच असे जोक मारले तर कसं होईन ग पुढचा प्रवास? हा बघ जरा आजूबाजूला बघ, लोक केवढी गंभीर चेहऱ्याने बसले. असं नको करू, हसवणं काही खायचं काम आहे का? मग अगं मोबाईल बघितला का म्हणजे मला मोबाईल सापडत नाही, तो बघितलाय का असं विचारते मी. बया बाईजाला कळवावं लागेल ना, आपण निघालोय ते. नाही मी तर नाही बघितला आहे. मग मी असं सुपरमॅन सारखा उडत उडत जाऊ बायदा मावशीकडे? कोण व्हायचंय तुला? सुपरमॅन. तू सुपरमॅन आहे ना, पॅन्टीच्या वरून पण चड्डी घालितो, तू आतून तरी चड्डी घालितो का? सुपरमॅन बनायला चाललाय, कळवायला लागन त्याचं काय करायचं बया. ऐकता का ओ भाऊ, ऐकता का? हे द्या ना, मोबाईल द्या ना जरा. हा, मोबाईल द्या ना तुमचा. माझा पर्सनल मोबाईल आहे, मी देणार नाही. गरज आहे म्हणून मागितली, मला काही तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये बोटा घालायची हाऊस नाही, गरज आहे म्हणून मागितली. एवढं एक चिडायची गरज नाही. एक सेकंड. काय झालं, मोबाईल हवाय का? हा. माझा घ्या, एक सेकंड. हा, हे असं आहे. हे घ्या. खरंच असे चांगले माणूस ना कुठं शोधून पण सापडती नाहीत, नाही तर तुमच्यासारखी खडूस माणसं. नाही चांगलेपणाचा प्रश्न नाही, कसं तुम्ही पण समजून घ्या ना, बाई माणूस आहे, अडचणीत आहे, सोबत 2 लहान न दिसणारी लहान लेकरं आहेत. दिला आपण एक फोन करायला तर काय होतंय? हा का आभाळ कोसळणार आहे का? झालं बोलून, आता काम करा तुमचं. उद्धट माणूस आहे यार. बाई घ्या तुम्ही, माझा फोन करा, माझ्या फोनने करा. काय एक फोन केला म्हणून काय लाखोचं बिल येणार नाही लगेच, द्यायचं ना. बाई माणूस अडचणीत आहे, एवढं कळत नाही तुम्हाला? अनोळखी असलं म्हणून ऐका काय? ना, किती बोलिता, लागलाय फोन, जरा थांबा ना जरा. लागलाय फोन. हॅलो बायजा, हॅलो ऐकती का? हॅलो ऐक ना, ऐकती का बायजा? हॅलो ऐकती का ग तू? अगं गीता बोलिते, गीता. हा ऐक माझं. अगं नाही ना ग बाया, काय सांगू तुला, ऐकते का तू? माझा मोबाईल राहिला घरी, काय तुला सांगू, नाही माझ्या ध्यानात काहीच. हा हे चांगले काका आहेत बाजूला बसले, त्यांचा मोबाईल घेतलाय मी. हा ना ग, काय आता मोबाईल नसलं की नुसतं चुकल्यासारखं वाटत. म्हणजे ऐकते का तू, मोबाईल म्हणजे नुसतं ना शरीराचं एक अंगच झालंय जणू. असं म्हण जणू काही या चांगल्या माणसाचं अंगच घेतलंय मी. हा ऐकते का? हा चल ठेवते फोन. नाही अगं चांगली माणसं आहेत म्हणून चाललंय, नाही तर काय बाय आजूबाजूला खडूस माणसं बी असतात. चल ठेवते. हा ऐकते का? ठेवते. हा तुम्ही माझा फोन घेतलात हे सांगायला फोन केला होतात का? सांगायचं तर सांगितलंच नाही तुम्ही. ऐका, हे असं होतंय माझं, माझ्या ध्यानातच राहत नाही काही. ऐकता का तुम्ही? माग एकदा असंच झालं बरं का, ऐका बरं का. नाही पप्पाला फोन लावायचा होता, ऐका बरं का काय झालं. मी पप्पाला फोन लावायला मोबाईल घेतला, नंबर डायल केला, ऐकता का? बायजाचा फोन आला नेमका. ऐका ना, बायजाचा फोन आला, ती काय मला सांगत होती, भया तिचा बैल पडला ना बाया खड्ड्यात, ऐका का तुम्ही? ऐकतो. आणि तिचा बैलाला वाचवायला तिचा नवरा गेला बिचारा बाया, ऐकता का? तो नवरा पण पडला ना बाया खड्ड्यात. बाया तुम्हाला सांगते, ऐकता का तुम्ही? माणूस असा बैलासारखा उसळत होता. जे सांगायचं होतं तो विषय राहिला, त्या बाईच्या वाट बघत असतील ती. हे असं होतंय माझं, ऐकता का तुम्ही? नको ते पाल्ला लावत बसले. काय बोलायचं होतं म्हणजे बायजाचं बोलायचं होतं नवऱ्यापर्यंत फोन करा तो. फोन. हा हॅलो. हा बायजा. हॅलो बायजा. हा ऐकते का? हा बायजा ऐकते का? ऐक ना माझं. ऐकते का? फेकून द्या वाक्य, डायरेक्ट सुरू करा तुम्ही. अगं ऐक माझं. हा मी काय म्हणते, आता आम्ही निघालोय बरं का. हा पोरं पण घेतल्यात संगती, हा खेळत्यात. ऐक माझं. नाही हे सांगायला फोन केला की मी 4 तासात पोहोचीन, ऐकती का तू? हा 4 तासात. नाही सांगता नाहीत, आता ड्रायव्हरने काय गाडी स्लो मारली तर मग 6-7 तास बी लागतील, नाहीतर मग काही 2 तासात पण पोहोचीन. ऐकता का? माग एकदा असंच झालं, महानवरा मी आम्ही निघालो देवदर्शनाला, ऐका बरं का. आणि तिथं नेमकी गाडी सुरू आहे, बोला ना. तेव्हा असंच होतंय, पाल्ला
नाळ लावत बसते. हा ऐकते का ए मी काय म्हणते महत्वाचं काय आहे, पोरांना भुका लागतील ग, 4-5 तास काय खायला नाही मिळायचं. हा तर मग काहीतरी खायला बनव, तेवढं ऐकते का तू? हा बनव. हा मी विचारते ए शिवी खाणार का? त्या नालायक वगैरे शिवी खाणार का म्हणजे? नाही अहो तिला विचारते शिवी खाणार काय असं विचारते तिला. ही माझी पोरगी आहे शिवाली, तिला मी शिवी बोलते. अच्छा असं आहे का? वा 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 वा. म्हणजे उद्या हिचं लग्न झालं की हिच्या सासरच्यांना तुम्ही काय म्हणाल? ओ आम्ही तुम्हाला शिवी दिली. असं बोलते. बायजा बया माणूस तर चांगला दिसतोय, पण हे असं जर मध्ये मध्ये चालू राहिलं तर बया पुढचे 4 तास कसे निघणार आहेत मला कळत न झालंय. बरं ऐक मी काय म्हणते तेवढं खाण्यापिण्याचं करून ठेव बर का. हा चल ऐकते का? ठेवते फोन. मला बोलायचंय. मला बोलायचंय. अगं त्यांचा फोन. हॅलो मी काय सांगती? हा मावशी मी काय सांगती? अगं थांब ना, मी काय सांगती? ऐकती का? अगं मी काय अगं ऐकती का? हे म्हणजे वेगळंच आहे ना. आई ऐकता का? ही बोलते मी काय सांगती. तुम्ही दोघी मिळून सांगते ऐका नावाचा प्रोग्राम का नाही करत? दे माझ्याकडे फोन दे. हा ठीक आहे मी मूडच गेलाय सांगते. बायजा तेवढं करून ठेव बर का जेवणा खाण्याचं. हा चल ठेवते, येते 4 तासात पोशीन. चल बाय बाय. हा चल. हा ठेवला फोन. ए पोराव हे तुमचा फोन आहे ऐकता का? ए काकांना धन्यवाद म्हणा. हा ए धन्यवाद म्हण ग. काका मी काय सांगती? थांब ना, मी काय सांगती? ऐक ना मी काय. डायरेक्ट सांग बाळा, डायरेक्ट सांग. मी काय सांगते डायरेक्ट सांग. थँक्यू. एवढंच होतं ना, मग कशाला? हा. मी यांना अप्पू अस्वल्या काका बोलू काय? सेम दिसतात त्यासारखे. मन अप्पू असल्या काका म्हण, मग ते तुला गुदगुल्या बी करतील. बाळा इकडे येडमा डोक्याचं नसतं. ये इकडे बाळा. हे बघ, एक तर तू लहान मुलगा वाटत नाहीस आणि त्यात तू असं काहीतरी बोलला. चांगले काका कधी दुष्ट होऊ शकतात ना. हा बाळा तीट लावलंय ना ते म्हणून वाटतोय थोडासा, बाकी काय ना. हा लांब सांग. नाही बोलायचं हा, नीट बोलायचं. शांत बसा. हा, हा? शांत बसायचं बरं का. बया भारताचा ऑस्ट्रेलियावर 76 धावांनी विजय. आणि मग त्यांनी रवींद्र जाडेजा. हा आम्हाला सांगितलंय उच्चार सुधारण्यासाठी पेपर वाचा. कॅरेक्टर सुधारण्यासाठी काय करा सांगितलं नाही का? बसा. मगाचपासून गप होते, एकच बोलले, मस्त बोलल्या. क्या बात आहे. द्या ना ओ पेपर मागत आहे, द्या ना पोरांना पेपर वाचायला. हा माझा पर्सनल पेपर आहे, मी देणार नाही. ना जरा थोबाड बंद ठेव ना. हा हॅलो हॅलो हा गोटी आहे का गोटी? कोण आहे? अहो गोटी 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 आहे का गोटी? अहो कसली गोटी? अहो माझं नाव गोटी आहे. द्या इथं. काय तुमचं नाव? माझं नाव गोटी आहे. ऐकता का तुम्ही? मला आहे ना माझं नाव गीता आहे, तर माहेरची माणसं प्रेमाने मला गोटी बोलीत. गोटी? मी पण माझ्या आईला कधी कधी आहे ना गोटी आहे अशी हाक मारती. मला ते ऐकायला गोटी आहे हे छान नाव आहे. हे हॅलो त्यात मला गोटी तुमच्यासाठी जाऊ. माझ्यासाठी माहिती त्याचं काय मला गोटी बोलीत आणि माझ्या नवऱ्याला डप्पर बोलीत. फोन गप्प आहे. फोन बरं हॅलो हॅलो हा ठीक आहे ठेवते. बोला तरी काय आहे ते? नाही तेच नंबर बरोबर आहे का चेक करायला फोन केलता ते एवढंच होतं. ए हॅलो हॅलो हा विटी आहे का? विटी कोण? विटी आहे का आमची? अहो कसली विटी? विटी काय असते? विटी काय म्हणजे? अहो विटी पण माझंच नाव आहे. कोण आहात तुम्ही? गोटी आहात की विटी आहात?
त्याची काय गंमत झाली ऐकता का तुम्ही? मला आहे ना माहेरकडचे गोटी म्हणायचे, मग सासरे आले मग मला विटी म्हणायला लागले. त्याचं कारण काय? कारण माझ्या नवऱ्याला आहे ना दांडू बोली ती हॅलो फॅमिली आहे हॅलो हा ठीक आहे ठेवते हे घ्या. बोला तरी किमान. अहो ते नंबर चेक करायलाच फोन केला त्यांनी, फक्त आला की फक्त सांगा बरं का. हा बरं ऐका हो, आम्ही ना ऐकता का आम्ही आमच्या नंदेच्या मुलीच्या लग्नाला चाललोय. माई नंदे मोठी आली ना नंदे ना तिच्या मुलीच्या लग्नाला. पोरं माई मज्जा करणार आहेत मक्कार, मस्त डॅन्स बिन्स करणार आहेत. ऐकता का तुम्ही चालता का लग्नाला? का मी काय येऊ लग्नाला? आला काय होते त्याला? ऐकता का तुम्ही? गुपचूप यायचं जेवायचं बिवायचं आणि जायचं निघून गुपचूप. नाही त्याला कोणी काही बोलत नाही. ऐकता का? ऐकता का? आपण नाही यायचं ना मला. आहे ना. अहो मग मी कसं येणार ताई? मी काय येऊ लग्नाला? अहो तुम्ही चांगले, तुम्ही या ना लग्नाला. अहो चांगले म्हणून असं का कोणाच्या लग्नाला येईन मी? त्याला काय होते आलं. काका एक नंबर लाडू आहे, कुठं आणले? हा. ए! अरे तुम्हाला अक्कल आहेत का? माझं लाडू कसं काय खाल्लं तुम्ही? तुम्ही लाडू ठेवा, लाडू ठेवते. अरे चिड मी माझ्या सोनाली मावशीसाठी आणलेत. ती मला मोदक बिदक आणून देतो, तिला मी काय देऊ नको? तिला काय देऊ मी आता? ठेवते. ते ठेवून दे, जाऊ दे बाया, दे ठेवून. हॅलो हॅलो हा कन्नी आहे का कन्नी? कोण कन्नी रे? ए अरे आवाज खाली करून बोल. त्या बिचाऱ्या बाईकडं फोन नाही, तिचा फोन घरी राहिला म्हणून तुझा फोन वापरायला लय माच करतोय रे. हा हे बघा. तुझ्या फोनवर कुत्र तरी मुत्त का रे? हे बघा प्रश्न तो नाही, कन्नी कोण आहे मला ऐकता माहिती का? नाही. ओ ओ तुम्ही डायरेक्ट कन्नीला बोलू नका माझ्याशी. ऐकता का माझं नाव कन्नी पण आहे. अगं कोण आहात तुम्ही? गोटी आहात, विटी आहात, कन्नी आहात, कोण आहात? अहो ते माझ्या नवऱ्याला कुणी कुणी मांजा बोलित्यात ना, मग मला कन्नी बोल. बोलित्यात. हा ये थांबा बर का. हॅलो काका, हॅलो नल्ला काका कसे आहे तुम्ही? मी मस्त आहे बेटा, तू कशी आहे कन्नी? ऐकता का? यांचं हा, नाव काय? ऐकतो. नल्ला काका. नल्ला काका. हा अरे कुठली फॅमिली आहे? गोटी आई, नल्ला काका, कोण आहात कोण तुम्ही? थांबा जरा बोलू दे मला. हॅलो ऐकता का? ऐकतो ऐकतं का? ऐकतो ऐका ना. ऐकतो ना. ऐकलं का? ऐकलं. ऐका हो. ऐकतो. ऐका. अरे पुढे चला ना. हॅलो बेटा. हा हा पोरं पण आहेत का तुझ्या बरोबर? हा काका पोरं बी आहेत माझ्या सोबत. हा, हा. घेतलंय शिवी आहे शिवी. दे मग. भया काका तुम्हाला शिवी देऊ का हो? काय बोलिता तुम्ही? अगं, काय येडी आहे का? काका, कन्नी काका. बा. हॅलो माझ्या तोंडात शिवी आहे. तोंडाला बुच लावून गिळून घे. आरसा आहे का तुझ्याकडं? होय. हा आरसा काढ आणि स्वतःला देणार शिव्या. मी मदत करतो नाही तुम्हाला. नाही ओ काका नल्ला काका. हा हा शिवी आहे आणि ह्यो बी आलाय माझ्या बरोबर बने पण आहे. हा तो पण आलाय का काय बेटा? याचं नाव काय? बने. माझं नाव आहे काका बने. ही तुझी लायकी. तुला लहान मुलाचं नाव पण द्यावं असं वाटलं नाही. बने तुझं नाव परत थोबाड पडे ना माझ्यासमोर आला असं आधीच सांगतो. असं बोलू नका. हॅलो ऐकता का? हा ऐकतो ना. मला पण बोलायचं नल्ला काकाशी. दे बेटा दे. ऐकती का? हॅलो नल्ला काका, मी काय सांगती? अगं, ऐकती का? हा मी काय सांगती? सांग ना बेटा. थांबा ना, मी काय सांगती? सांग ना बेटा. अहो, मी काय सांगते? डायरेक्ट बोल ना, बोल ना डायरेक्ट बोल ना बाळा. डायरेक्ट बोलायचं असं. शिवा विषय का? मला पण काकांशी बोलायचं आहे. नको. मला बोलायचंय. अरे अरे, तिला बोलू दे, आधी तिला बोलू दे. काका विषय आहे का? नाही ना बेटा, सुचतच नाही. आज तर विषय आहे काका. आज तर विषय आहे काका. मला तुमच्याशी बोलायचं होतं काका. विषय आहे ना आपला, चांगला विषय आहे. बोलती ना. आणि मला- ऐका, आता तिला बोलू माझा दे. फोन मग तू बोल. माझा- ऐका का ए, तुम्ही? माझा- माझा फोन आहे. अगं, ऐका तुम्ही. अगं. हॅलो हा. तू कशाला बोलली मग? जायला माझा फोन फोडला तुम्ही. ऐका ना जरा ऐका ना. थोबाड बंद ठेवा. खबरदार माझ्या वस्तूला हात लावला तर. आवाज बंद.
वहिने हा आता 1.5 तासात पुढचं स्टेशन येईल तिकडे आपली काकू चढल जरा जागा करून ठेवू. चालतंय भाऊजी. ए ओळखता एकमेकांना? ते माय धीर आहेत लहान. माझ्या नवरा आहे ना त्याला लहान भाऊ आहे. माझे बाबा आहेत भाऊरा. हा तुझा विषय? हो झालं ऑप्शनला टाकलाय त्याला. मगापासून मदत का नव्हती करत एकमेकांना? एकमेकांना मदत का नव्हतं करत मग? नाही हो मी नादाला नाही लागत यांच्या, मला माहिती आहे कसे आहेत. दादा बोलल्या म्हणून सोडायला आलो नाही तर आलो पण नसतो. मग कायला नादाला लागले आणि कायला सोडायला आले आम्हाला? नव्हतं यायचं आम्हाला सोडायला. आम्ही म्हणलो होतो का चला 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 चला. हा? चायला येड्यात कर तुम्ही. डोक्यावर पडला तुम्ही. माझा फोन फोडला, माझे लाडू खाल्ले, मगापासून बोलायला काय आलं? नाही हो तुम्ही नका चिडू. गप्प आहे. तुम्ही लय चांगले, हा माणूस लय वाईट आहे. खडूस. मी नाही आहे चांगला, मी वाईट आहे. वाईट आहे मी, कळलं? वाईटच आहेत ते. आपले खरे काका आहेत ना हे चांगले आहेत. चायला मारा तुमच्या आईला, मला नाही समजत. वा 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 वा, सांगते ऐकाचा विषय एकदम भारी होता. मजा आली, मस्त. बघू आता हास्यरसिक काय सांगतात. सोनाली ताई. मला ना हे चांगले काकांच्या पेक्षा ओशाळलेले काकाच वाटले. इतकं छळलंय तुला या सगळ्यांनी. तुझ्यासाठी लाडू आणले होते. काय रे माझे लाडू, मावशी होय मी तुझी, भेट मला, दाखवते तुला. खूप मस्त केलं, खूप मजा आली आणि आशा करूया की असे छळवादी सहप्रवासी कोणाला मिळू नयेत. वा वा वा, मस्त मस्त. सई. धमाल. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. तुझी बॉडी लँग्वेज जेव्हा ती तुला सारखं मारत होती तेव्हा म्हणजे बघत राहावा असा परफॉर्मन्स होता दोघांचाही. तुझा नमा तुझाही आणि भावा तुझाही. आणि आजचा स्वॅग वेगळाच होता प्रथमेश. कडक मजा आली. लय भारी परफॉर्मन्स. मंडळी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज इथे होणार आहे हसत खेळत भाषेचं ज्ञान वाढवणारा कार्यक्रम, ज्यात प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी होणार आहे सतत मराठी भाषेला हुलकावणी देणारी मोना डार्लिंग. बघा इथे हा खेळ कसा रंगतोय ते. नमस्कार रसिका हो, नमस्कार नमस्कार. तर रसिका हो, MSJ प्रस्तुत हसत खेळत भाषा परिचय या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं हसत खेळत गैर स्वागत करतो. वा. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन. आणि हा दिन आपण आपल्या स्टुडिओमध्ये एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे बुवा. कारण आज आपल्या इथे आलेले आहेत मराठीचे गाडे अभ्यासक श्री माधव आष्टीकर सर. वा वा. सर तुमचं गैर स्वागत आहे बुवा. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही वेळ माफ करा चूक इथे व्यस्त हा शब्दप्रयोग चुकीचा ठरतो. खरं तर व्यग्र असा शब्द असायला हवा. Yes. की तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे किंवा शतशः ऋणी आहे असं म्हणू. Yes, yes. अरे बापरे, हे आजच कळलं मला. मग फार उशिरा कळलं तुम्हाला. वयाच्या 40शीत 45शीत किंवा 50शीत आपल्याला आपलीच मराठी भाषा किंवा त्या भाषेतला एखादा शब्द कळणं म्हणजे तुम्हाला फारच उशिरा कळलेला आहे. जाद्या चूक झाली हो. वा वा. आणि आपल्याच चुकांवरती असं विकट हास्य करून समोरच्याला प्रतिक्रिया देणं म्हणजे निलाजरेपणाचं सामाजिक लक्षण आहे. हेही लक्षात घ्या राजपूत. आता काय बोलू बुवा मग? नाही तुम्ही काही बोलूच नका. खरं तर मीच तुमचे आभार मानतो कारण तुम्ही या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर मराठी भाषा ही फक्त यादृच्छिक संकेत व्यवस्था नसून ती माणूसपणाची ओळख आहे. बापरे. खरं सांगायचं तर भावनांचं प्रकटीकरण आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तुम्ही
आपल्या सभोवताली पाहिलं तर आजकालच्या व्यावसायिक मिश्र भाषेच्या अपरिहार्यतेमुळे आपली जी मराठी भाषा आहे, जी अभिजात भाषा आहे, ती लोप पावत चाललेली असताना तुमच्यासारखी काही माणसं, म्हणजे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही माणसं आपली भाषा संवर्धनासाठी किंवा आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी ज्या पद्धतीचं कार्य करत आहेत ते खरं तर अभिमानास्पद, गौरवास्पद, कौतुकास्पद आणि आल्हाददायी आहे असं मला वाटतं. अरे बाप, किती दिवसांनी एवढी शुद्ध भाषा ऐकली मी. म्हणजे सर तुम्हाला सांगतो, कान तृप्त झालं, बोलतं भारी वाटलं हो. राजपूत, मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुमची आत्ताची प्रतिक्रिया ही उथळ प्रतिक्रिया आहे. आपलीच भाषा, प्रमाण भाषा नव्याने ऐकल्यासारखी प्रतिक्रिया देणं खरं तर उथळपणाचंच लक्षण आहे. चला आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना, सेलिब्रिटींना, म्हणजेच मोना डार्लिंग यांना काय झालं सर? मला प्लीज सांगाल का की मोना डार्लिंग म्हणजे कोण? कारण मी प्रथमच हे नाव ऐकतोय आणि कोण बरं आहेत या विदुषी? नाही, विदूषक नाही त्या. नाही, ते तुम्ही आहात. विदूषक नाही, विदुषी. काय बोलता? त्या म्हणजे रिली स्टार आहेत. हा, तर आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बा. लाखो दिलों की धडकन, इंस्टाग्राम की आन बान शान, मोना डार्लिंग यांचं. सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. हेलो गाइस अँड हेलो बॉय. Oh my god. Hello cutie pie. Hello. This is so cute. Manager. Oh my god. This is so cute. Oh my god. Taku taku taku. This is so smooth. Like a buzzer. I like it. I totally like it. नाही, बजर नाही ते, माझ्या टकले ते. Oh, so cute. Hey, Taku. What is your name, Taku? तसं आजपर्यंत माझं नाव श्याम राजपूत होतं, पण आजपासून माझे नाव टक्कू. तुम्ही जेव्हा मला टक्कू म्हटलं ना, तर माझ्या कोणीतरी मक्कू घेतल्यासारखं वाटलं मला. Don't be naughty, don't be naughty. एक मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे अरे या मॅडम, इकडे या तुम्ही. सॉरी बरं का, ओळख करून देतो. तर या आष्टीकर सर, या मोना डार्लिंग जी आहेत. नमस्कार. आणि मोना डार्लिंग जी हे आष्टीकर सर आहेत. स्टिकर. टिंग टिंग. ए चला तिकीट बोला, पुढे चला. पोंग पोंग पोंग. स्टिकर. मॅडम स्टिकर नाही, अस्टिकर. अकर तर तुम्हाला कळलेले आहेत. स्टी मध्ये मला कळतंय जरा गोंधळ झालाय तुमचा. स्टी म्हणजे प, त्याला बाण, उलटा क्वेश्चन मार्क आणि परत सरळ असा हे स्टिकर. म्हणजे यांना लोक चिटकवतात का मॅडम? हे स्टिकर आहेत ना. मॅडम स्टिकर नाही, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. ओके. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठीचा गौरव दिन बुवा, एक प्रकारे मराठी गौरव दिन बुवा. वाव, म्हणजे मराठी आणि गौरवची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यासाठी आपण इथे आलो. अरे नाही हो, तो गौरव म्हणजे तो टॅना तो नाही हो. म्हणजे मराठीच्या गौरव दिन ना. अरे आता कसं सांगू गड्या? तुम्ही थांबा, मी सांग. या मॅडम मराठी गौरव दिन म्हणजे मराठी डे. मराठी म्हणजे आज मराठीचा बर्थडे आहे. वा, म्हणजे मराठी आज जन्मली. वा, बोलवा तिला, आपण तिला बर्थडे बम्स देऊ. नाही, त्याची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही बोलत असताना तिला बर्थडे बम्स मिळत आहेत. तिला बोलवून वेगळे देण्याची आवश्यकता. मॅडम, मराठी कुठली मुलगी नाहीये, मराठी एक भाषा आहे. मी जे बोलतो आहे ते मराठी आहे, तुम्ही जे बोलता ते मराठी आहे. हा मॅडम,
मी मराठी बोलतेय. नाही 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 तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मराठी बोलताय पण तुम्हाला अपेक्षित असलेली मराठी ते बघा तिथे तिकडे दिसते दूर त्या कुठे, कुठे? ते बघा तिकडे कोपऱ्यात दिसतंय तिथे केविलवाण्या विमनस्क गतप्राण गलित गात्र निश्चल मूर्छित निश्चित अवस्थेत जी पडलेली आहे तिकडे दूर कोपऱ्यावर जी आराम करते ती आहे खरी मराठी. सर विशेषण चांगली आहेत पण त्यांना कळणार नाहीये. एक्सक्यूज मी मॅनेजर, मला कळलेलं आहे. टाकू पटकन कार्यक्रम संपवा. पटकन कार्यक्रम संपवा. मला पण मराठीच्या बाजूला जाऊन आराम करायचा आहे. दिस इज म्हणजे ती आराम करू शकते, मी नाही. हा, ती आराम करणार मराठी. हॅशटॅग सोनी लिव्ह विथ चिल. शाणी राजपूत आज कोणाला आणलेला आहे तुम्ही? या मुलीला मराठी म्हणजे काय हेच माहित नाहीये. राजपूत एक्सक्यूज मी, कुस्तीकर. कुस्तीकर आडनाव आहे का माझं? आष्टीकर आडनाव आहे की नाही? कुस्तीकर असायला मी आखाड्यात आहे का? नाही हो. मल्ला आहे का मी? मला नाही वाटत. इथे मी कशासाठी आलेलो आहे? आपण कशासाठी जमलेलो आहोत? आज 27 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारीची माहिती सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत की नाही? मग सांगा ना. सांगतो. मुळात 27 फेब्रुवारीला काय असतं? 27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारीला 27 फेब्रुवारी असते. मग 27 फेब्रुवारीला काय 28 फेब्रुवारी असते? 27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी असते. मॅडम 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 असं बोलतो नॉनसेन्स. कोणाला बोलवलंय तुम्ही? नाही तुमचं बरोबर आहे. 27 फेब्रुवारीला 27 फेब्रुवारी असते. सी. पण मॅडम 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. ओ यू मीन बर्थडे? हा बर्थडे असतो. ओके, ओके, ओके. My bad. कुसुमाग्रज हे मराठीतले अग्रगण्य लेखक, कवी, नाटककार, कथाकार. विशाखा, प्रवासी पक्षी, किनारा, अक्षरबाग हे त्यांचे कविता संग्रह आहेत. हा आणि अजरामर नाटक नटसम्राट हे त्यांनी लिहिलेलं आहे. आय नो जे असं घर शोधत असतात, घर द्या घर द्या घर द्या, लाईक दॅट ना. या आय नो हा मॅडम घरात राहतात बिचारे. नाही हा मॅडम ते नटसम्राट एकदा मी तुम्हाला वाचून या. दाखवतो. हा तर तेवढंच नाही 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. ज्ञान हरकत नाही मॅडम, आपल्याला सगळं जमलं पाहिजे असं काही नाही. हरकत नाही मॅडम. एवढंच म्हणूनच काय होतं त्यांच्या मराठीतल्या एवढ्या अमूल्य योगदानाचे ऋण म्हणून आपण 27 फेब्रुवारी ही मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. हा बाप रे श्रीमंत अस्मादिकच कळू शकेल का आपण कोण बरं आहात? मी श्री ओंकार राऊत सर. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. अरे पाया असू पडतो. द्या असू द्या. नाही सर. महोदय फार कौतुक वाटलं पण मला सांगू शकाल का की तुम्हाला विवा शिरवाडकरांबद्दल साहित्याबद्दल इतकं अगाध ज्ञान कसं काय बरं? नाही सर मीही मराठी भाषेचा अभ्यासक आहे आपल्यासारखा. अच्छा तुम्ही सुद्धा अभ्यासक हा. आहात? एखादा प्रबंध वाचलाय? लिहिलाय सर मी. लिहिलाय म्हणजे मुळाक्षर, भाषेतील विरामांचे संकेत, व्याकरणाची मूलतत्वे आणि स्वर उत्पत्तीचे वर्तमान यांचे अन्योन्य संबंध आणि परिचलनात्मक विश्लेषण यावर मी प्रबंध लिहिलेला आहे सर. बाप रे महोदय ज्ञानाचा महामार्ग पादाक्रांत करत असताना या चोरवाटेवर का बरं आला असाल? वेतन असं कितीचं वेतन मिळत असेल तुम्हाला? 11.25 लाख रुपये वार्षिकच ना? आठवड्याला. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे 11.25 लाख रुपये GST TDS कापून. ह्याच्या आईचं. अरे बापरे भाषा सांभाळा. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे 11.25 लाख रुपये GST कापून आठवड्याला मिळतात या इसं मला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे. काय सर? मूर्ख भोगती राजवैभवा पंडित फिरती दारोदारी. प्रज्ञावंतांच्या घरी असा अर्थसंचय होणे शक्यच नाही. हो ना. 11.25 ह्याच्या बापरे अरे बापरे 11.25 लाख रुपये आठवड्याला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे विषमता आणि विसंगतीने भरलेला समाज आहे आपला. काय म्हणजे आपलं दुर्दैव पहा. आज माझ्या घरी मी इतकं भाषेसाठी करतो, संवर्धन करतो, भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न करतो, झिजतो, राबतो, झटतो, पण दीड दमडीची किंमत नाही हो मला. माझ्याकडे काहीच नाही अर्थसंचय. पण या माणसा ह्याच्या आईला अरे बापरे सर नका ना. अरे बापरे अरे बापरे
अरे बापरे. हा सर शांत 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 सर. हे दुर्दैव आहे आपलं. हा आता काय हे आहेच आणि हे सुद्धा आपलं दुर्दैव आहे. थँक्यू. नाही मॅडम काय करू मी यांचं हं? मी तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा स्वतःला मराठी म्हणवतो तेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे, हे आपल्याला माहिती आहे का? आता असं नका ना करू तुम्ही. सारखं सारखं तुम्ही चिटिंग करता. आता मराठीला मराठी नाव दिलंय ना तुम्ही मगासपासून, मग आता हे अजिबात बिजिबात कशाला जोडताय? कठीण अजिबात कठीण? नाही ग भवाने. अभिजात अभिजात असू द्या असू द्या. अभिजात. I know. आपले MAG चे रायटर अभिजात पवार, राईट? गप गप गप. सर नका ना सर. शांत ना. ताडपत्री अशी खाली टाकी ना नाचीन. मूर्ख आहेस का तू जराशी? शांत व्हा. बावळट. मुळात हास्य जत्राच्या लेखकांना अभिजात या शब्दाच्या जवळपास नेणं हे सुद्धा पाप आहे. काय बोलता? अरे बापरे. त्या मोठे गोस्वामींनी शोधून शोधून भाषा शत्रू आणलेले आहेत. पाणी घेता सर. पाणी प्या. शांत सर. धाडसी वाक्य बोललाय तुम्ही, पिऊन घ्या. थोडं घ्या पाणी पिऊन. रिलॅक्स ना सर. इतकं काय? इथे भाषेची महती मी सांगतोय, हो. अभिजात भाषेबद्दल काहीतरी सांगतोय, ते ऐकायचं सोडून अभिजात पवार म्हणून विनोद केला. तुडवी. मूर्ख मुलगी. रिलॅक्स रिलॅक्स सर. शांत ना सर. तर अभिजात भाषा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत होतो. हा अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेला 1500 ते 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असतो ती भाषा म्हणजे अभिजात भाषा. असं का? मराठीला तर 2200 ते 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे पुरावे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारकडे कधीच सुपूर्त केलेले आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्र प्रदेश निर्माण होण्यापूर्वी सुद्धा मराठी प्रचलित होती, हे आपणास ठाऊक आहे का? हो सर. हो, तुला नंतर बघतो मी, थांब. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधी महाराष्ट्र प्रदेश हा महारठ्ठ नावाने ओळखला जायचा. पुढे जाऊन शब्दांचे अपभ्रंश झाले. थोबडावीन. अपभ्रंश झाले तर महारठ्ठात बोलली जाणारी भाषा म्हणजे महारठ्ठी. पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झाली महरठ्ठी. त्याचा पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झालं मराठी. आणि मग प्रचलित झाली ती मराठी. क्या बात आहे सर. सेम पिंच एकदम. म्हणजे तुम्ही लांब राहा. यु नो टकू, माझं आधी नाव आहे ना मैनावती होतं. असं. मला ना खूप ऑड वाटायचं, खूप ओल्ड फॅशन, म्हणून मी माझं नाव मनी शॉ केलं. मग काय झालं, अर्धी लोक मला मनी म्हणायची आणि अर्धी लोक मला शा असं म्हणायची. त्याच्यामुळे मला ना असं खूप कंटाळा आला. मग लहानपणीच मी माझं नाव बदलून मोना केलं. असं. आणि जेव्हा मोठे झाले तेव्हा मी सगळ्यांची डार्लिंग झाले. सो नाव आय एम मोना डार्लिंग. बूम बूम चिक चिक. राजपूत दाद देऊ नका. असंच चालू राहिलं तर कालांतराने ज्या मान्यताप्राप्त अभिजात भाषा आहेत त्या नामशेष होतील, त्या संपुष्टात येतील आणि येणाऱ्या पिढीला अशी सांकेतिक भाषा वापरावी लागेल. हे लक्षात येतंय का तुमच्या? नो, इट इज नॉट लाईक दॅट. इट इज बूम बूम चिक चिक. करा करा करा. सर सर नका. नो वरीज. कुठे गाढवा समोर गीता वाचताय? आनंदाची बाब ही आहे की गाढवाला तो गाढव आहे हे कळतंय. सर मला कळतंय बरं का, तुम्ही मला गाढव म्हणताय म्हणून. तीच लायकी आहे तुमची. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मला एक महत्वाचा पुरावा किंवा महत्वाचं उदाहरण तुम्हाला द्यायचंय. ते म्हणजे हेच की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे कधी कळतं, जेव्हा नाणेघाटावरच्या एका शिलालेखात त्याचे पुरावे सापडतात. ओ माय गॉड. नाणेघाट. मला माहिती आहे नाणेघाट. नाणेघाट. येस. तिकडे मी ना पावसाळ्यात भिजायला गेलेली. भिजायला. आणि मी तिकडे ना भजी पण खाल्ली. खाल्ले. आणि मी तिथे भुट्टा पण चावली. कणीस खाल्लं. आणि तिथे चाय पण पिली. चहा प्यायले. एकही शब्द नीट बोलत नाही ही मुलगी. माफ करा. रिलॅक्स ना. खूप चिडताय आता मस्तीखोर. तुझा बाप मस्तीखोर. वर्गात आलोय तुझ्या मी. ए मस्ती करू. अशी मस्ती करतोय मी. अरे बापरे. चर्चा एकदम अशी तापलेली आहे. चटक्क लागलेली मला चर्चा. माझं आडनाव हे अष्टीकर आहे. कृपया तिला सांगा ते अष्टीकर असंच घ्यावं. तुम्ही चिडू नका. आज कर उद्या कर. तुझा बाप आज कर उद्या कर. जाऊ दे ना सर. तुझ्या घरची पडलेली काम आहे मी. आज कर उद्या कर वाटेल तेव्हा कर. जाऊ द्या परवा कर. टेन्शन नका घेऊ ना.
काय राजपूत काय झालं सर? अरे सर असं नका करू ना सर. नाही करायचा मला कार्यक्रम. सर थांबा ना सर. मूर्ख. थोडा वेळ आहे. पण मॅनेजर सर नाणेघाटावर शिलालेख सर. कोरले. आज बऱ्याच दिवसांनी मला नाही मार पडला. पण मॅनेजर आपण ना नाणेघाटावर नक्की जाऊया हा. अरे नाणेघाट. वा 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 आज मराठी राजभाषा दिनी इतकं उत्तम मराठी ऐकून कान तृप्त झाले. क्या बात है, क्या बात. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण. वा वा. सोनाली ताई कशी दाद देशील? आहा. खूप हसू येत होतं तुमचं सगळ्यांचं सादरीकरण बघताना, पण त्याच्या पलीकडे जीव असा तिळतिळ तुटत होता. कारण असं बघता बघता किंवा आठवल्यानंतर काही शब्द मी लिहिले आत्ताच्या स्किटमधले, ते म्हणजे विकट हास्य, हो. व्यग्र, विटंबना आणि विडंबन, वेतन, प्रज्ञावंत, Yes. समर्थन. आपण होकार म्हणायला लागलोय समर्थन या शब्दासाठी. म्हणजे मला स्वतःला लक्षात आलं की आपल्या बोलण्यातनं हे शब्द हरपत चाललेत. आणि हे स्किट हास्यजत्राच्या सेटवर तुम्ही सादर केलं, याला फार चांगलं धाडस लागतं. हे तुम्ही केलं सगळ्यांनी, याच्यासाठी मनापासून आभार. येस. मला खूप अभिमान वाटतोय तुम्हा सगळ्यांचा, आपल्या अख्ख्या टीमचा. तुम्ही अप्रतिम सादर केलं सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांना खूप शाबासकी. अप्रतिम. खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. सई. सुंदर परफॉर्मन्स. पृथ्वीक, मला तुला सगळ्यात आधी खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात. कारण एखाद्या लेखकाला एवढं सगळं लिहिणं आणि एखादा ॲक्टर हे आपण लिहिले तसंच्या तसं परफॉर्म करतोय, हा आनंद दुर्मिळ झाला आणि तू तो प्रत्येक लेखकाला देतोस. त्यासाठी तुझं खूप अभिनंदन. अभिजित पवारने सगळं साचेबद्ध करून दिलंच होतं, सगळं छान छान उत्तम लिहिलंच होतं. पण सुदैवाने जसं आपण म्हणतो की आपल्या संचाचे चमूचे जे म्होरके आहेत, सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, हे काल जेव्हा आम्ही तालीम करत होतो तेव्हा आम्हाला त्यांनी बरेच शब्द दिले. तर तो जो पूर्ण एक साचा आहे त्या शब्दांचा की गलित गात्र, गतप्राण, निश्चल, मूर्छित, निश्चित, हे सगळे शब्द सरांनी दिलेत. किंवा ती जी काही वाक्यरचना आहे ती आत्ता पण व्यस्त आणि व्यग्र यातला गोंधळ सरांनी आत्ता 1-2 मिनिटांअगोदर मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की व्यस्त प्रमाण असतं आणि ते इथे लागू पडत नाही, या वाक्यप्रचाराला ते लागू पडत नाही की मी व्यस्त होतो, मी व्यग्र होतो, असंच असतं. तर ते वेळोवेळी सर सुद्धा ते सतत सांगत असतात, त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. अर्थात अर्थात अर्थात. मंडळी, मोरे फॅमिली निघाली आहे निवडणूक लढवून राजकारण करायला. बघूया त्यात काय मोरे कारण घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेशचा पुच्छाम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. बोला मोरे एकता पार्टीचो मोरे एकता पार्टीचो अरे येऊन येऊन येणार कोण? अरे मोर्याशिवाय आहेत कोण? येऊन येऊन येणार कोण? अरे मोर्याशिवाय आहेत कोण? गली गली में शोर है, प्रभाकर मोरे चोर है. गली गली में शोर है, मोरे में जोर है, असं आहे ना आता. आणि वसाड्या बापाला सोडतो, बापाला सोडतो. बापरे वा, भांडतास कशात? बापा. आपल्या पार्टीचं नाव काय ठेवलं आपण? मोरे एकता पार्टी. होय तर. मग जरा एकता दाखवा. होय तर. हा, बोला मोरे एकता पार्टीचं. विजय असो. मोरे एकता पार्टीचं. विजय असो. येऊन येऊन येणार कोण? आता मोर्याशिवाय आहेत कोण? अरे मोरे एकता पार्टीचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? मोर्याशिवाय आहेत कोण? कोण एवढं जोर घाल, बेल वाजाडी राहणार रे. दमदार आहे ना, काय जीव चाल ना का. मोरे एकता पार्टीचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? मोर्याशिवाय आहेत कोण? अरे मोरे एकता पार्टीचा विजय असो. V1 मोरे. V1 मोरे. लव यू मोरे, लव यू मोरे. काय चालू आहे? शांत पडा.
पण बाना डायरेक्ट घरात घुसले आणि घोषणा देता एवढ्या विचित्र लव यू. अरे येऊन येऊन येणार कोण? जोरात मारतास. लागला. अरे हो तुम्ही बायना भोंगातान्या. तुला वेगळं सांगू तिकडे तिकडे नेमन उभे राहा. ऐका उभं राहा नेमन. लागला. त्या पाट्या बिट्या ठेवा तिकडे. ऐकून घ्या. हा काय काय काम आहे? नमस्कार. ते नमस्कार त्यांना बायना नमस्कार ना पोट ना मवाड उघड पटकन. हा आम्ही तुमच्या घरात इलो आणि आमकाच सांगतो तू वाढ पटकन काय बोलतोय? काय मवाड म्हणजे तोंड. ऐराणीत मवाड म्हणजे तोंड. होय काय? काम सांगा काय? हा तेच काय. नमस्कार, मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो, आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेला आहे आणि आमची निशाणी आहे आंबा. तर येत्या निवडणुकीत आमचा आंबा पिला. नाही नाही नव आंब्याच्या समोरचं बटन दाबा आणि मोरे एकता पार्टीला भरघोस मताने विजयी करा. काय समजलं? मोरे एकता पार्टी. त्यांना बायना ही कुठली पार्टी? पहिल्यांदाच नाव ऐकतोय. तशी पार्टी आमची नवीनच आहे. हो, काल रात्रीच उघडलेली होय तर रात्री जेवी होतो जेवता पार्टी उघडलेली. अरे एका रात्रीत कुठे पार्टी बनते का रे? किती जण आहे रे तुमच्या पार्टीत? हे बघा आम्ही 3 जणच असो. मी माझं पोरग दत्तू. ठीक आहे. काका तुम्ही आम्हाला एकदा मत द्या, आम्ही बघा कसा तुमचा विकास करतो ते. ए खुरगटेल, अरे तुझाच विकास नाही झाला ना रे अजून. तू काय माझा विकास करतो रे? अरे तुझा जेवढा दंड आहे ना तेवढा तर माझा अंगठा. मला नेमकं सांग की तुमच्या तिघांपैकी निवडणुकीला नेमकं कोण उभं आहे? मी. तुम्ही 3 आणि 3 आहे. मी काय तुमचं काय मंदिर? तुमचं काय मंदिर? म्हणजे? हा बघा, उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभा राहणार आहे. होय? तो बाजूला हो. तुम्ही ना ह्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मी आहे ना तुकुंब प्रमुख आहे का नाही? काय ता? तुकुंब प्रमुख. कुटुंब प्रमुख असं म्हणू घ्या ना या माणसा. कुटुंब प्रमुख म्हणतात आणि मोठे चालले निवडणुकीक उभे राहत. मी रावताल्या निवडणुकीला उभी, तुम्ही माका वोट करा. तू उभी राहतेस उमेदवार म्हणून? हा मग? तुला रेशनच्या लाईनीत तरी कोण उभं करतं काय? जास्त बोलू नका. जास्त. काल रात्री आपण जेवूक बसलो होतो तेव्हा माका काय बोललास? काय बोललो? रात्री दत्तूक लवकर झोपव, उद्या तुका उमेदवार करतोय. बोललेलास का नाही? मला पण काय बोलला होता तुम्ही? काय? रात्री तू लवकर झोप, उद्या तुला उमेदवार हा करतो. मग हे वासाणू लक्षात ठेवा, बंद दरवाजातल्या चर्चा ह्या राजकारणाला महत्व नसता असा राजकारणाचा नियम आहे. त्याच्यामुळं उमेदवार म्हणून मी उभा राहणार आहे. काय तुम्ही समजलं? उभी राहणार. नाही, नाही, नाही. ठीक आहे, असं असेल ना तर मी मोरे एकता पार्टीचा राजू मामा देतो. तुझ्या बापाने दिला होता राजू मामा. अरे राजीनामा असते ना. मारू नका हो. पोरक मारतास लाज वाटते. राजीनामा देतो मी आणि स्वतःचा दत्तू एकता गट उभा करतो, हा. दाखवतो तुम्हाला. हा चांगला. मी पण असाच करतले. काय? मोरे एकता पार्टीचो मी राजीनामा देतले आणि रसिकाचो एकटोच गट स्थापन करतले. अच्छा, म्हणजे माझ्याशी गद्दारी करतले. नाही, करा बिंदास. तुम्ही गद्दारी करतले. करा. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात माझ्या समोर या. नाही तुम्हाला चितपट केला ना तर मोरे एकता पार्टीचं नाव लावणार नाही. हो. अरे आठ, मी निवडून येणारे बहुमताने. अरे ही कुठली दलिंदर पार्टी आहे रे? हा म्हणजे 5 मिनिटात फुटून गेली. मोरे एकता गट असं नाव आहे ना तुमचं? होय होय तर. तर. ही एकता आहे तुमची? अरे नसू दे, मला काही नाही फरक पडत. नाही. तुम्ही फक्त ना आंब्याच्या समोरचं बटन दाबा आणि मला निवडून द्या. अरे हॅट हॅट, मी बघताय ना यांच्या नावासमोरच्या आंब्याचं बटन कोण दाबतात ते. मी तर माझं चिन्हच बदलतय. माझं चिन्ह ना मी कैरी ठेवतोय. कैरी? हा. आंबा आणि कैरी याच्यात काय फरक आहे? हो? जो तुमच्यात आणि श्याम बांगर मध्ये आहे. श्याम बांगर? एक लक्षात ठेवा, कैरीचा आंबो होऊ शकतो, आंब्याची परत कैरी नाही होऊ शकत. का पण खरंच आहे? आंबो म्हातारो झालो ना की सडान जाता कायम. तुमची निशाणी काय? आंबा ना? आंबा आहे. मग माझी आमरस. आमरस. आमरस कसा तुमचा आंबा पिऊन त्याचा आमरस करतो ना, बघा तुम्ही. अरे ए दलिंदरांनो, वोटिंग करायला जेव्हा माणूस जातो ना तेव्हा ते चिन्ह असताना ते ब्लॅक अँड व्हाईट असतात. होय का? होय काय होय? कैरी आणि आंबा कसा ओळखायचा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये? आणि आमरस काय पिवळा दिसणार आहे का त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये? रे पण त्या टोपात ठेवणार ना, ते कळून येईल ना लगेच. टोप निशाणी वाटेल. हा. आणि असेच जर चिन्हासाठी झगडे करत राहिले तर ते चिन्ह आहे ना गोठवून टाकतील, फ्रीज करून टाकतील. ध्यानात घ्या. काय हरकत नाही. अरे माझं कुठलंही चिन्ह असू दे, मी निवडून येतो का नाही तो बघा. असं? आणि माझा स्टार प्रचारक कोण आहे माहिती आहे? कोण? सई तामनकर. सई तामनकर. सई तामनकर मॅडम? ना तुम्हाला काय वाटलं सई तामनकर येणार नाही? अरे बापरे. अरे नाकाला गरज असताना
श्वास येणार नाही पोट मोठं होताना गॅस येणार नाही आणि जर प्लॅटॉनिक उभा राहिला तर सई तामनकर येणार ना हे अरे रपकन फोबड्यावर काहीतरी मारून फेका ना. किती माझला येतो. काय मारलं गंदी पटाक उदाहरणं देतोय. आणि काय स्टार प्रचारक माझ्याकडे पण आलोय हो ना तुझ्याकडे मी माझं स्टार प्रचारक म्हणून श्याम बांगरला बोलवेन. श्याम बांगर हा श्याम बांगर माझ्या प्रचारासाठी असं 101 गाणी बनवेन आणि मग आम्ही दोघं मिळून ना अजय देवगणची स्टेप करू. या मत द्या मत द्या. आणि ना श्याम बांगर असतो तर तुमची मागा गरजच नाही माझी हो कारण प्रभाकर मोरे तो तुमच्यापेक्षा जास्त चांगलो करतो. काय रे होय का नाही करून दाखव बरं करून दाखव एकदा. या एक नंबर बघला तुम्ही करा आता तुम्ही करा. नाही करून दाखव वसाड्या त्या धुरल्यात घुसमाडशी ना तेव्हा तुला केलेला जळत 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 आई हा परबेले नाटकी करतोय ना हे काय रे आपण दोघं आघाडी करूया आणि याला पाडूया. खरा काय 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 खरं काय काय त्याच्या नादाला काय लागते लागतं. नाही नाही तू माझ्या पार्टीत ये मग काय होताला पाहिजे तर ना आपण यात टाकलेला पण आपल्या पार्टीत घेऊया होय काय? हा, मग आपण निवडून येऊ हा, याला बरोबर ठेचू या धरून बरोबर याची पार्टी हा ए काय? तुम्ही बाय ना खवडा पडेल तोंडना. काय? पटकन इथून निघ. सगळे निघा इथून. नाही तर मी निवडणूक आयोगाकडे जाईन आणि तिथे जो तुमचा फॉर्म आहे ना फाडायला सांगेन त्यांना. खायचं फॉर्म फाडताला अरे निवडणुकीला उभे राहिला ना तर फॉर्म भरावा लागतो काय ना. फॉर्म मी भरलेलो नाही ए, कसलो फॉर्म आम्ही निवडून आल्यावर जाऊन फॉर्म करू ना आम्ही. कशी झाली तुम्ही? मग काय झाला फॉर्मच नाही भरला. कशासाठी निवडून आल्यावर अरे काय डोक्याला ताप आहे रे निघ रे. ऐका, 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 हो, हो, ऐका, ऐका. वा 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 हास्याची रणधुमाळी मस्त होती. सोनालीताई मोरे फॅमिलीचा विजय असो. अरे येऊन येऊन तुम्हीच येणार. थँक्यू आज आल्याबद्दल. तुम्ही आमच्या मनात तर निवडून आलेलेच आहात पण रसिका अशी नाचत एंट्री घेशील काय वाटलीयच माहितीये. हे दोघं जण असे आले होते म्हणजे जसे टिपिकल येऊ शकतात उमेदवार आपला आपला बोर्ड घेऊन पण तू धतिंग नाचतच आलीस आणि श्याम तू खूप छान साथ दिलीस यांना. मज्जा आली खूप. थँक्यू. मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण उद्याच्या भागात ठरणार आहेत सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा बघायला विसरू नका उद्याचा भाग. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्याचा ट्रिपल डोस.